रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरि रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवनी, विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। तो हा माधव बरवा। सर्व सुखाची तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। विडोबार तुलसी हर आवडे रहे मकर कुंडले पती कस्तुभवनी विराजित, तुलसी हर असे पीतांबर आवडे निरंतर हे तुका म्हणे माझे हिंदी सर्व सुख वाहिन श्री मुखावणी। तुलसी असे पीतांबर आवडे निरंतर हे विडोबार लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवनी, तो हा विठ्ठल बरवा, माधव बरवा। सागर बापा देवी वर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हे राम कृष्ण, हरि जय जय राम कृष्ण, हरे राम कृष्ण, हरि जय जय राम। उपजोनिया
दुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात कवळ बाई कवळ बाई कवळ वैकुंठो आईचे नाही कवळ बाई काल्याची कवळ बाई काल्याची कवळ बाई काल्याची सुखे घालो परी सुखे घालो कवळ बाई काल्याची कवळ बाई काल्याची कवळ बाई काल्याची वैकुंठो आई नाही कवळ बाई काल्याची कवळ बाई काल्याची कवळ बाई काल्याची जय जय तोकार माई तोकार माई तोकार माई तोकार माई उपदोनिया पुढती उपदोनिया पुढती वैकुंठो आई नाही रे
आज आपल्या काल्याची सेवा माझ्याकडे आहे. त्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा मानवी देहाची, काल्याची, संसाराची म्हणजे मानवी जीवनाला जे संबंधित आहे त्या सगळ्या बाबीची महती सांगणारा अभंग निवडला. अभंग असा आहे. उपजोन या पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्यांना स्वतःला लेकरू समजायचे, ज्यांचं असे ज्ञानोबाराय बोलिले लेकुरे वेडी वाकडी उत्तरे माझे सद्गुरू आहेत. मी त्यांचं स्मरण करतो आहेत. श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांच्या लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. पांडुरंगा करू पुढती येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुला म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाला सोडवण्यासाठी प्रारंभ करण्यापूर्वी 1, 2, 3 विनंती आणि सूचना आहे. पहिली विनंती गायनाचार्यांना आहे की कमीत कमी प्रमाण द्यावेत, दिलेले प्रमाण सरळ द्यावेत. दुसरी विनंती आहे की खाली बसलेले असोत की उभे असलेले असोत कृपया एकमेकामध्ये बोलू नका. कारण बऱ्याच वेळा काय होतं, गायनाचार्यच बोलतात, आधी केले मग सांगितले कुणीकडे तर जातं आणि मग मला काहीतरी 2 शब्द बोलावे लागतात, तर ती वेळ येऊ देऊ नका. तुकोबारायांचं प्रमाण मी सांगण्याची गरज नाही, आपण सर्व संप्रदायातील लोक सर्वांना माहिती आहे. कीर्तनात बोलल्यानंतर त्याचे काय हाल होतात हे तुकोबारायांचं प्रमाण मी सांगण्याची गरज नाही. मोठ्या माणसाने बोलू नका. आपले लेकरं आपण सांभाळा. कारण भागवतामध्ये असं सांगितलं, लेकराकडून जर मायबापाच्या समोर चुका होत असतील तर त्याचे भोग आईबापाला भोगावे लागतात, मायबापाला. म्हणून आपले लेकरं आपण सांभाळा. तिसरी विनंती आहे, कीर्तन चालू असता किंवा संपल्यानंतर कोणीही माझ्या पाया पडू नये. आपल्याला हा गैरसमज होऊ शकतो की पाया का पडायच्या नाहीत. आणि चौथी विनंती आहे की मंडपाच्या बाहेर बसून कीर्तन ऐकू नका. कारण नामदेव महाराजांनी सांगितलं आहे, सर्वनाचे मिसे बैसावे येवणे साम्राज्य भुवने सुखे नांदे,
श्रवण करण्यासाठी समोर या. ज्ञानोबाराय म्हणतात, अहो चंद्रकांतू द्रवता किर होय, हे सामर्थ्य चंद्रिकी आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते नवीन. आता देजो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. तुमच्या चेहऱ्याकडे बघून बोलतो म्हणतात, तुमचा हलणं हावभाव त्याच्याकडे बघून मी बोलतो. तुम्ही जर मंडपाच्या बाहेर बसले तर बोलणार कसं आहे. आणखी छोटीशी विनंती की लोकांना येणाऱ्यांना जागा द्या. जागा देण्यासाठी पुढे सरकून बसावं, बाकीच्याला जागा मिळते. कारण करविता वर्त अर्धपुण्य लाभे. अर्धपुण्य आपणाला मोडते. मोडायचा तो विषय नाही, तुम्ही मोडणार नाही, पण दुसऱ्याला जागा दिली तर अर्धपुण्य आपल्या पदरात पडतं. म्हणून पुढे सरकून बसा. तिथल्या तिथं घाशीत राहता. कीर्तनकारांना सांगितलं तरी आपण ऐकत नाही. असं मी तुम्हाला स्पष्टीकरण याचं देत होतो की कीर्तन चालू असताना किंवा संपल्यानंतर माझ्या पाया पडू नका. तर आपल्या मनात गैरसमज असा होऊ शकतो की नारदाची गादी आहे, पाया पडलंच पाहिजे असं वाटतं. पण कुणी आता संप्रदायातले बरेच ज्ञानी माणसं येतात, मला एखादं प्रमाण असं दाखवा की कीर्तनकाराच्या पाया पडलं पाहिजे. पण माझ्या वाचण्यात असं आहे, एकमेका लोटांगणे जाती, पंढरीच्या भक्ता नाही अभिमान, पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडावा हा संप्रदायाचा नियम आहे. एकमेकाला लोटांगण घालावा हा संप्रदायाचा नियम आहे. तुम्ही जर माझ्या पाया पडले तर मी तुमच्या पाया पडणं अपेक्षित आहे, आणि मी जर तुमच्या नाही पाया पडलं तर ते चुकीचं ठरतं. मी ज्ञानोबारायांना शब्द दिला माझ्या गुरुमाऊलीनं की माझ्या जर कोणी पाया पडलं तर मी त्याच्या पाया पडेन. जर त्याच्या पाया पडू नाही शकलो तर मी एक वेळेचं जेवण घेणार नाही. कारण माऊली असं म्हणाले, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, मी अमुकायशी नोहावी शेची लोका, ते तर सत्काराची की गोटी की आद्रेशी दिली भेटी, मरणेशी साठी नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात की ज्याला पूजा केलेली आवडत नाही, ज्याला कौतुक केलेलं आवडत नाही, ज्याला आदर केलेला आवडत नाही, आणि कोणी पाया जर पडलं, मरणेसाठी नमस्कारिता, त्याला मरण यातना झाल्या पाहिजेत कोणी पाया पडलं तर. जर मी त्यांचा दास म्हणून घेतोय तर मला आपण क्षमा करा, कोणी माझ्या पाया पडू नका. उपजोन या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा अभंग आहे. आपण 4ही चरण सोडवणार आहोत. आणि 4 चरणच नव्हे तर त्यातला शब्द न शब्द, अक्षर न अक्षर आपण विचारात घेणार आहोत. माझ्या माहितीस्तव त्यालाच कीर्तन म्हणतात. आणि चाकोरीच्या बाहेर जायचं काही कारण नाही, कारण मी माझ्या मनचं काहीच बोलणार नाही आणि बोलू पण नाही तो भरायलेल्या माणसाने. कारण ज्ञानोबा तुकोबांच्या टाकीला तुट्टी लावायची, नळ लावायचं आणि सोडून द्यायचा खाली, ते संपतच नाही. ते आपल्या मनचं घातलं की कचरा होतो, घाण येते पाण्यामध्ये, किडे काही पण येऊ शकतात त्याच्यात. पण त्यांच्या टाकीला लावलं की शुद्ध हे सगळं. म्हणून आपण त्यांच्या टाकीला आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा. त्याची पाठीमागे बसलेत ज्ञानोबाराय, तेच कीर्तन करतील. त्यांचं म्हणणं तसंच आहे की तू फक्त उभा राहा, माझं मी कीर्तन करतो. तेच करते. चूक भूल सगळा विषय त्यांचा असेल, आपण निमित्त असो. उपजोन या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. उपजणे म्हणजे निर्माण होणे. बी उपजलं नाही अजून, हे उपजल का. आपण शेतात म्हणतो ना, पेरलं पण उपजलंच नाही, निघालंच नाही, कोंब आलेच नाहीत. उपजणे म्हणजे निर्माण होणे. एक माऊलीचा दृष्टांत आहे, माऊलीची ओवी आहे. उपजलिया बाळकासी, नाव नाही तयापासी, म्हणून ठेविले नावेसी, ओ देत उठी. उपजलिया बाळकासी, उपजलिया म्हणजे जन्माला आलेल्या. तुकोबाराय काय म्हणतात, उपजोनिया म्हणजे जन्माला येऊन पुढे येऊ. ज्ञानोबाराय काय म्हणतात, जन्माला आलेल्या बाळाला, लेकराला नाव नसतं. ठेविले नावेसी, ओ देत उठी. तुम्ही त्याचं काही नाव ठेवा, दगड्या ठेवा, धोंड्या ठेवा, श्याम ठेवा, राधा ठेवा, तुम्ही जे नाव ठेवलं, ज्या नावाने हाक मारली की ते ओ म्हणतं, म्हणजे जन्माला येणं. उपजण्याचा अर्थ काय पाहतो आपण, ज्ञानोबारायच्या प्रमाणाचं पाहिलं. उपजोनिया म्हणजे जन्माला येऊ, पुढती येऊ म्हणजे पुन्हा येऊ. आता पुन्हा येऊची सुद्धा एक बोई आहे ज्ञानोबारायांची. 18व्या अध्यायामध्ये समारोपाला ज्ञानोबाराय म्हणतात, पुढते पुढते पुढती या ग्रंथ संपत सर्वसुखी सर्वभूती संपूर्ण होई जय. पुढती पुढती, पुन्हा पुन्हा पुन्हा. ह्या ग्रंथ काय ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा म्हणून तर अनेक वर्ष आपण पारायण करतो. मला वाटतं माऊली पारायणाच्या व्यासपीठावर आहेत, अनेक वर्ष पारायण चालू आहेत. काय पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. अरे तुम्हाला जर पुण्य संपत्ती पाहिजे ना, तर ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा वाचा. म्हणजे पुढती पुढती म्हणजे पुन्हा जन्माला येऊ. उपजोनी या पुढती येऊ. गंमत बघा बरं शब्दामध्ये. तो बरं आहे, तुम्ही आम्हाला सगळ्याला गृहीत धरून बोलताय. तुम्ही जर म्हणले ना, माऊली येतो आम्ही, किंवा या तुम्ही, जा तुम्ही, याच्यात फरक आहे. आणि येऊ म्हणजे काय, एकटा नाही, याच्या सहित येतो, सगळ्याला घेऊन येतो. आम्ही येतो ना, मग आम्ही येतो म्हणजे कोण, मी येतो, आम्ही येतो, फरक आहे.
तुकोबाराय काय म्हणाले, उपजोनी या पुढती येऊ आम्ही, म्हणजे जेवढे महाराजांचा अभंग ऐकत त्या सगळ्याला सूचना आहे महाराजांची की आम्ही जन्माला पुन्हा येणार आहोत. कुणाच्या वतीनं बोलतात तुकोबाराय, गोकुळातील गोपाळांच्या वतीनं बोलतात. कृष्ण अवतार संपत आला, कृष्ण अवतार संपला, आता गोपाळांच्या मनात प्रश्न पडला की आता आपण काय करायचं, परत जायचं का स्वर्गाला वैकुंठाला? कारण प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये वानर होऊन आले सगळे, कृष्णाच्या अवतारामध्ये सगळे गोपाळ होऊन आले, गोपी होऊन आले, आता अवतार संपला, आता कलियुग सुरू झालं, मग काय करायचं? मग तुकोबाराय काय म्हणतात, त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या अभंगामध्ये. काय म्हणाले, उपजोनी या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. सगळे गोपाळ म्हणतात एकमेकाला आपण पुन्हा जन्माला येऊ आणि काय करू, काला दही भात खाऊ. काला म्हणजे आनंदाचा क्षण, एवढाच अर्थ लक्षात घेतला तरी पुरेसा आहे. 7 दिवसाचा आमचा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आनंदोत्सव साजरे करतो आपण. वर्षभर पोराने अभ्यास केला, 7 विषय आहेत, 8 विषय आहेत, 10 विषय, वर्षभर अभ्यास केला, परीक्षा दिली, त्याचा आनंद कधी आहे हो, निकाल आल्यानंतर. म्हणजे शेवटी बरोबर आहे, काला हे आनंदाचं प्रतीक आहे. काला खाऊ, आनंद कसा घेऊ आम्ही, दही आणि भात खाऊन. शब्द पण लक्षात ठेवा बरं का, दही भात शब्द का वापरला. काय म्हणाले हे सगळे गोपाळ, आम्ही पुन्हा जन्माला यायचं आहे. ठीक आहे, ते आले जन्माला, तुमच्या आमच्या रूपाने आले असते, काही सांगता येत नाही. कारण का, इहलोकीचा हा देहे देव इच्छिता ती पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. आम्ही आलो, कोण म्हणते, स्वर्गातले लोक म्हणतात इथं पाठव, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा. स्वर्गातले म्हणतात आम्हाला मृत्यूलोकामध्ये पाठव, आणि मृत्यूलोकात आलेलं काय म्हणतं, काय म्हणतं बाबा, मेलेलं बरं. काढून बघा ना पेपर रोज. एप्रिल महिन्यामधला आकडा आलाय आत्महत्येचा, विशिष्ट लोकांच्या आत्महत्येचा 267 आकडा मराठवाड्यातला. कल्पना करा काय भानगड आहे. मरण्यासाठी ध्येय का हो, तुकोबाराय म्हणतात उपजोनी या, तुका म्हणे गर्भवासी सुखे घाली, पुन्हा घाल जन्माला म्हणतात. आणि जन्माला आलेलं काय म्हणते, मेलेलं बरं म्हणतात. स्वर्गातले लोक म्हणतात, इंद्रासहित म्हणतात की आम्हाला मृत्यू लोकामध्ये पाठव, कारण इथं आनंद घ्यायचा आहे, आणि इथला आनंद घेण्यासाठी जन्माला आलेलं म्हणतं मेलेलं बरं. उपजोनी या पुढती आलोय आम्ही जन्माला, कशासाठी, काला दही भात खाण्यासाठी. आता प्रश्न माझा असा पडतो की तुमच्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते, ठीक आहे आम्ही आलो सगळेजण जन्माला, कदाचित बाळगोपाळ असू, राम अवतारामध्ये आम्ही वानर असू, किंवा स्वर्गातले असू, आम्ही भगवंताला मागणी केली, विष्णू भगवंताला मृत्यूलोकामध्ये पाठवलं, आम्हाला आलो. आता कृष्ण कुठे, तुम्ही कृष्ण आहे का, बाळकृष्ण तुम्ही माऊली बाळकृष्ण, मी विचारलं सहज, तू आहे बाळा बाळकृष्ण आहे का, तुम्ही आहेत ताई, नाही. तुझी आई आले का रे बाळा इथे, नाही आली. तुझ्या आईला घरी गेल्याशी विचार की तुझा बाळकृष्ण कुठे आहे म्हणून. कुठे तुझा बाळकृष्ण, काय सांगेल तुझी आई. सगळ्यांनी जरा काळजीपूर्वक आहे का बरं का, आमचं कुठं चुकू लागलं बघा. तुमचे वडील असतील किंवा आई असतील तर त्यांना जाऊन विचारा की तुझा बाळकृष्ण कुठे आहे म्हणून. काय सांगेल आई, काय म्हणेल, बोला ना, उत्तर द्या ना. तुमची कीर्तनच ह्याचं नाव आहे, कारण आम्हाला कळावं की आम्ही कोण आहोत. होय बाळा, तुझी आई काय सांगेल, बाळकृष्ण कुठे सांगेल, हाच बाळकृष्ण आहे. तुमची आई 80 वर्षाची असेल, तिला विचारा, तुमचं वय 60 वर्ष असेल तर तुम्हाला बाळकृष्ण म्हणेल का नाही. तुम्ही 90 वर्षाचे असा, तुमच्या गावातल्या लोकांना विचारा की तुमच्या गावाचा फलाना कलेक्टर झाला, तुमचा बाळकृष्ण कुठे आहे, ते 100% म्हणतील ते 90 वर्षाचा आमच्या गावचा म्हणेल. मग का बाळकृष्ण नाही म्हणता तुम्ही स्वतःला. तुझा हे तुझं पाशी परी तू जागा, तूच बाळकृष्ण आहेस ना, स्त्री आस की पुरुष आस, 60 वर्षाचा आस की 6 वर्षाचा आस, 100% तुम्ही आम्ही सगळे बाळकृष्ण आहोत. विचारा आपल्या मायबापाला जाऊन, अंतरुणावर पडलेल्या माईला जाऊन विचारा, 70 वर्षाच्या म्हातारीनं 90 वर्षाच्या आईला विचारा जाऊन, काय सांगते की तूच माझा बाळकृष्ण आहे. टीव्हीतल्या मालिका बघा, सिनेमा बघा, लहान मुलं जे आहेत ना, मुलं मुली कृष्णाचा रोल करणारे, मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत, सगळ्या 50% पेक्षा जास्त मुली रोल करतात कृष्णाचा. तुम्ही शाळेत लेकराला पाठवता, मुलीला कृष्ण करून सजून पाठवता, राम करून पाठवता, आणि तुम्हाला विचारले की बाळकृष्ण का, तर नाही म्हणता. इथं चुकू लागले आपल्या लक्षात आलं का. तुझं आहे तुझं पाशी. एक छोटंसं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. हत्तीच्या पिल्ल्याला बघा, हत्तीच्या पिल्ल्याला साध्या साखळीनं बांधतात, हत्तीच्या पिल्ल्याला साध्या साखळीनं बांधतात. ते 2-4 दिवस असं ओढून बघतं पायानं, ती साखळी तुटत नाही. हत्ती होतं मोठा ते, पण त्याची साखळी लहानपणाची तीच कायम राहते. जर त्या हत्तीच्या पायाला मोठं दावं बांधलं, ट्रकला जर बांधलं ना, तर ट्रक ओढून नेईल, पण घरी आल्यानंतर तेव्हा साखळीनं बांधलं जातं. लहानपणी बांधलेल्या छोट्या साखळीनं अजिबात पायानं ओढत नाही, कारण त्याच्या मनात पक्क बसलंय, ट्रक ओढू शकतो, मोठे झाडं पाडू शकतो, पण ही साखळी तोडू शकत नाही. कधी बसले डोक्यात, लहान असताना बसलंय. तसं तुमच्या आमच्या डोक्यात पक्क बसलंय, आम्ही खेडेगावातले आहोत, आम्ही गरीब माणसं आहोत, आमचे लेकर कलेक्टर कसे होतील, आमचे लेकर SP कसे होतील, PSI कसा होईल, तहसीलदार अरे तोड तरी झडझडून वाहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, तेने पावस्या व्यंगणीच माझे.
ज्ञानोबाराने सांगितलं दे झटका, तुला कोणी सांगितलं तुझ्यापाशी नाही म्हणून, तुझ्या जवळ आहे ना सगळं वाटतं ते, म्हणून तर बेडेत का देवा स्वर्गातले लोक, हे लोकीचा हा देव इच्छिता ते पाय का मागतात मग, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा, कारण या देहाकून जे करता येतं दुसऱ्या कुठल्याच देहाकून करता येत नाही. हत्ती आमच्यापेक्षा मोठा आहे, त्याचं तोंड एवढं मोठं आहे, जीभ आमच्यापेक्षा 10 पट मोठे, रामकृष्णारी म्हणू शकत नाही ते. वाघ आमच्यापेक्षा बलशाली आहे, झाडावर चढेल पण रामकृष्णारी म्हणू शकत नाही, तुम्ही आम्हीच म्हणू शकतो. आणि काय म्हणतो आम्ही म्हणणारे, मेलेलं बरं नका करू उपजून या पुढती 100% आमच्या म्हणजे आहे, तुझा आहे तुझं पाशी तैसार ध्येया मे मध्ये रामू असता सर्व सुखाचा मोतासी कामू विषयावरे. अरे तुझ्या हृदयामध्ये आहे मी, बाई शोधूच नको, मी म्हणजे तू आहेस. कृष्णाला समोर उभं करा आणि तुम्हाला उभं करा. कृष्णाचं आपल्यात काही फरक आहे का? कृष्णाला काही 4 हात आहेत? विष्णूकडे जात नाही मी, कृष्णाकडे चालू, ज्यांची आपण काला करू लागलो. हात 2च आहेत, 2च डोळे, 2च नाक. तुझ्यात आणि आमच्यात काही फरक आहे? कृष्णा अजिबात फरक नाही. जर आम्हाला रूप दिलं ना, आम्ही पण 100% कृष्णासारखे म्हणून उभा राहू शकतो, राधेसारखे उभे राहू शकतो की नाही सांगा. मग काय म्हणतो देवाने आम्हाला काय दिलं, आमच्यापाशी काय आहे करायला? कसं नाही, आयुष्याच्या या साधने आनंद पदवी घेणे, हे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 11 मन आहे ना, हे प्रचंड मोठं साधन आहे. बाकी जगातल्या कितीही मोठ्या प्राण्याकडे हे साधन नाही, जे साधन आमच्याकडे आहे. आणि या साधनाने आम्ही आनंद घेऊ शकतो, काला घेऊ शकतो. कारण काला म्हणजे आनंद, काला म्हणजे आनंद. लक्षात आलं का? हे आम्ही घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. म्हणून आपल्याला इकडे बघायचं आहे, उपजून या पुढती येऊ काला. आता आलोय आम्ही जन्माला, पक्क मनामध्ये ठेवा की भगवंतांना आम्हाला अतिशय चांगलं दिलंय, काहीतरी चांगलं दिलं. आपल्यापैकी कोणी असं म्हणू नका की देवाने आम्हाला काय दिलंय. आणि जर तुम्हाला काय दिलं, जर मला विचारत असाल ना, त्या प्रश्नाचं उत्तर मी देतो तुम्हाला काय दिलंय ते. खरं वाटतं नाही की बघा, तुमचं वय किती आहे? 50 वर्ष बरोबर, तुमचं 50-55 वर्ष, तुझं 20 वर्ष बाळा, तुमचं 20-22 वर्ष असेल. फक्त कल्पना करा, प्रत्येक स्त्री पुरुषांनी चालत ना, फक्त आठवण करा तुमच्या वयाच्या बरोबरीचे. मग तुम्ही 50 वर्षाचे असा, 20 वर्षाचे असा, 10 वर्षाचे असा, 100 वर्षाचे असा, फक्त कल्पना करा, आठवण करा की तुमच्या वयाच्या बरोबरीचे, फक्त तुमच्या ओळखीतले, तुमच्यापेक्षा लहान असणारे, फक्त तुमच्या ओळखीतले, तुमच्यापेक्षा लहान असणारे, तुमच्या वयाच्या बरोबरीचे असणारे किती लोक मेले? मेले का नाही बाबा? मेले का नाही? तुम्ही जिवंत आहे ना? मग का म्हणतो देवाने आम्हाला काय दिलं म्हणून? आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी, उरले ते वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. अरे बरं झालं, प्रचंड भाग्यवंत होता. पण देवाने मला काही दिलं नाही म्हणूच नका. हात पाय कान नाक डोळेत ना, हे प्रचंड मोठी संपत्ती भगवंताने दिली आहे. हत्तीचा पाय आमच्यापेक्षा मोठा आहे, पण पंढरपूरला जाऊ शकत नाही हत्ती. आमचे पाय पंढरपूरला जाऊ शकतात, मंदिराकडे जाऊ शकतात. या हातापेक्षा मोठमोठे हात आहेत वानराचे, वाघाचे. टाळी नाही वाजू शकत तुमच्या आमच्यासारखे रामकृष्णारी म्हणण्यासाठी. आमचे हात वाजू शकतात. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय माझं कारणे ऐसे करी. अरे तुझ्या हातापायातून जे होते ना, फक्त माझ्यासाठी कर, फक्त माझ्यासाठी कर, म्हणजे तुला जीवनातला खरा काल्याचा आनंद येईल. काला म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे, काला म्हणजे आनंद, एवढाच अर्थ आपण उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही. आम्ही जन्माला आलो, आता काला आणि दही भात आम्हाला खायचं आहे, त्याचं नाव काल्याचं कीर्तन. बरोबर आहे? मी कधी ऑफिसमध्ये होतो, आपल्याला उदाहरण करण्यासाठी सांगतो मी तुम्हाला. 2 वर्षाखाली दुपारचा डब्बा घेऊन आमचा ड्रायव्हर घरी ऑफिसमध्ये आला आणि काय म्हणाला, सर तुमच्या गल्लीमध्ये काहीतरी कीर्तन झालं म्हणे, पुढच्या गल्लीमध्ये, तिथला काला दिलाय म्हणे. मॅडमने सांगितलं काल्याचा प्रसाद दिला, साहेबाला सांग काल्याचा प्रसाद डब्यामध्ये दिला, काल्याचा प्रसाद. आता काल्याचा प्रसाद म्हणले की आपण एकमेकांना वाटतो, घ्या म्हणतो, आनंद आहे ना. काला म्हणजे एवढाच अर्थ लक्षात ठेवा तुर्तास, काला म्हणजे आनंद. ऑफिसमध्ये सांगितलं त्या ड्रायव्हरनं की काल्याचा डबा प्रसाद तुमच्या डब्यामध्ये दिलाय. मग 2-3 अधिकारी होते. आता कोणत्या लेवलचे अधिकारी असेल तुमच्या लक्षात येईल, मोठ्या मोठ्या पदावरचे अधिकारी होते. मी त्यांना सहज म्हणलं की साहेब चला जेवायला आमच्यासोबत, काला आला घरचा. तो एक जण हसत काय म्हणाला की सर खरं सांगू का, तुमच्या डब्यात रोजच काला असतो. लक्षात आलं? माझ्या डब्यात आहे तर तुमच्या पण डब्यात आहे.
माझ्या बायकोनं काला दिलाय तर तुमची बायको पण डब्यात काला दिली. लक्षात आलं का? तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाही. फक्त बघा की आम्ही कुठं चाललो आणि भगवंताने काय दिलं तिकडे बघायलाच तयार नाही आम्हाला काल्याचं कीर्तन कसं पाहिजे? कृष्णाने अशी दाढी धरली, वेणी बांधली, कापीता कापीना, जळता जळणं, नाचायचं, उड्या मारायचं. ह्या लेकराला सांग दहा त्या बाईची केस धर्म नाव आणि ह्याची दाढी धरून गाठ बांधणार. बांधतं का जाऊन ते? बांधलं तर काय होईल? अरे मग जाऊ दे ना, सोडून देऊ ना असे उदाहरण आपण. जरी सत्य असले तर कालाय तस्मै नमः. जर ज्याचं आम्हाला अनुकरण करता येत नाही ते आम्ही बोलणार नाही. आम्हाला आमच्या जीवनात पाहिजे ना, आमच्या जीवनात काला पाहिजे ना, आमच्या जीवनात आनंद पाहिजे ना. गोकुळातल्या कालाचा 4000 वर्षाखालचं आम्ही कौतुक करणार की असं केलं कृष्णाने, तसं केलं. ठीक आहे, कृष्णाने तसं केलं. आता गोकुळात जाणार आहेस का 4000 वर्ष खाली? तू नाही जाणार ना. मग तुझं गावच गोकुळ आहे ना, तिथं कर ना काला. तुझं गाव अवघड वाटतं ना, तुझं घर गोकुळ आहे ना, तिथं कर ना काला. तुझं तेही अवघड वाटतं, तुझं कुटुंब, तुझं स्वतःचं जीवन आहे, त्याच्यात काला करणं, आनंद घेणं. काय घेतं आम्ही म्हणतात, बाबा कसं चाललंय तुमचं? काही नाही म्हटलं, खरं बाबा झालं की कलियुग आहे, लय बेकार. आजी तुमचं काय चाललंय? बरं आहे का आजी? नाही माय काय खरंय, पोरी ऐकणार, पोरं ऐकणार. अजिबात म्हणू नका, अजिबात सांगू नका. कुणाला सांगता तुम्हाला माहिती आहे का? समोरच्या एखाद्या माणसाला सांगतात, त्यानं मन लावून ऐकत आणि 10 लोकांना जाऊन सांगतात त्या म्हाताऱ्याच्या घरात असेल, म्हातारीच्या घरात असेल. अहो तुमच्यापेक्षा लई फाटकाय ते, उगं तुमच्यापेक्षा ऐकून घेऊ लागले, त्याच्या घराचा तुमच्याहून जास्त फाटलंय. नका सांगू. देवाला सुद्धा दुःख सांगू नका. होतील संताची भेटी, सांगू सुखाची. सुख सांगायचं आहे. पै याते विरक्त पुरुष त्याची का जैसे विष, निराशात या दुःख दावले नावडे. विरक्त पुरुषाला सुद्धा दुःख सांगायचं नाही. काय सांगायचं? मनाला सांग, तुझ्या प्रयत्न कर, बदलून जाऊ आपण त्याच्यातून. काल आपल्या जीवनात करू. तुम्हाला विचारल्यानंतर सांगा कशी आहे आजी? मस्त आहे, छान आहे. बाबा कसे आहेत? मस्त आहे, चांगलं आहे. एवढंच म्हणत राहायचं. आनंद आहे त्या जीवनामध्ये, कारण तोच काल आहे. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं तोच माणूस दुसऱ्यावर प्रेम करू शकतो. ज्याला स्वतःवर प्रेम करता येत नाही तो दुसऱ्यावर प्रेम करूच शकत नाही. मग त्याची सुरुवात आपल्यापासून करायची, आपल्यापासून. काय बाबा? हो छान, मस्त. काय माऊली कसं आहे? छान आहे, मस्त आहे, सत्ता असतं. बाकी काही नको करू, कारण इतक्या बारीकीने गणित चालू आहे, त्याच्याकडे काही चुकू देत नाही, काही चुकू, सगळं सांभाळतो तो, सगळं बघून घेतो. असो. ते अधिकारी काय म्हणाले? माऊली रोजच सर तुमच्या रोजच डब्यात काला असतो. का बरं असं म्हणाले ते त्याचं उदाहरण तुम्हाला स्पष्ट करून सांगतात. खरंच माझ्या डब्यात रोज काला असतो. काला म्हणजे आनंद. माझ्या डब्यात रोज काला असतो. घनसावंगीला माझं कीर्तन झालं, 24 वर्षाखालची घटना सांगतो. त्याला ती घटना माहिती होती म्हणून तो तसं म्हणाला. का बरं काला असतो? 24 वर्षाखाली घनसावंगी माझं कीर्तन झालं. संध्याकाळी घरी आलो, 7 ते 9 कीर्तन करतो रात्रीच्या वेळेस, मी त्याच्या पुढे जात नाही. 10 वाजता घरी आलो, स्वयंपाक केला होता. दोन्ही लेकरं लहान होते, झोपले होते. मी आणि बायको जेवायला बसलो. माझ्या डब्यात काला का ह्याचं उदाहरण चालेल सांगणं तुम्हाला. तर जेवायला बसलो, भाजीमध्ये मीठच नव्हतं. बोलता बोलता मला राग आला आणि ते ताट ढकलून दिलं तिच्या अंगावर. काय तुला साधा स्वयंपाक सुद्धा करता येत नाही? आणि ते काय बघा करील तो काय नव्हे महाराज. ज्ञानोबारायांनीच केला असं माझं म्हणणं आहे 100%. कारण ते ताट तिच्या अंगावर पडलं, मी सहज लोटलं, अंगावर पडलं, भाजी अंगावर सांडली. तिलाही वाईट वाटलं, मलाही वाईट वाटलं. करील तो काय नोहे महाराज. आपल्या भक्तामध्ये शिष्यामध्ये बदल करायचा असेल, त्याला मार्ग दाखवायचा असेल, ते योग्य अयोग्य सगळ्या गोष्टी करत राहतात. मग ती उठली, उठून जाताना फक्त काय म्हणाली? हरपले न देखिजे तवतयाचा मागून सांडीजे, का तृप्त न होता लोटीजे भानेजे. कारण तिला ज्ञानेश्वर बऱ्यापैकी पाठ आहे बरं का. एवढीच ओवी म्हणाली, मध्ये निघून. माऊली असं सांगतात ज्ञानेश्वरमध्ये. आणि ते ताट दिलं अंगावर टाकून, खोलीमध्ये गेली, झोपी गेली. मी दुसऱ्या खोलीमध्ये झोपी गेलो. पण मी थोबाडात हाणून घेतलं की नानोबाराया, मी तुमचं एवढी ज्ञानेश्वरी वाचतो, मला ही ओवी का आठवली नसावी? कारण माऊली काय म्हणाले? हरपलेली वस्तू सापडत नाही तोपर्यंत तिचा शोध घ्यावा, आणि पोट भरत नाही तोपर्यंत ताट लोटू नये. तृप्त न होता भाने न लोटीजे जेवी. का ताट? मला वाईट वाटलं की आपण ताट ढकलून दिलं. 5:30 वाजता दरवाजावरची बेल वाजली, तेव्हा फोन मोबाईल नव्हते. माझे वडील आले होते, दार मी काढलं. या बाप्पा म्हणलं, थोडं बाप्पाला बघितलं, थोडं घाबरलो. या बाप्पा म्हणलं, बाळा काय झालं घाबरल्यासारखं? म्हणजे माझ्या मनात हा विचार आला की बायकोनं सांगितलं तर काय करावं, कारण वडिलाला वाईट वाटू नये ना. एवढ्यासाठी तर नोकरी करत नाही मी. जरी त्यांना सुख देऊ शकत नसेल तर दुःख देण्याचा तर अधिकार मला नाही. मी काही बोलून, ठीक आहे बाप्पा या. म्हणलं स्नान झालं, दोघं नाश्त्याला बसलो. पोहे दिले होते, बाप्पांनी पाणी फिरवलं. मला वाटतं खातात काय की, म्हणून मी पटकन घास तोंडात टाकला. अहो काय कमाल होण्या उभारायची. पुन्हा त्या पोह्यात मीठच नाही. रात्री भांडणं झालं त्या मिठावरून, आता पोह्यामध्ये मीठ नाही. मी तिला काहीतरी म्हणणार, बाप्पाला काहीतरी सांगणार. हा तोंड बाप्पा काय म्हणे, हा खाते वेळेस बोलत नाहीस का बाप्पा? लई चांगला निर्णय घेतला. आणि पाठीवर हात मारला, डावा उजव्या बाजूला वडील. मी सांगणार होतो की बाप्पा ह्याच्यात मीठ नाही. तिला तर बोलतच नव्हतं. रात्री भांडणं झालं होतं आमचं. मी आता कसं सांगणार? पुन्हा बापानं पुन्हा पण एक दुसरा घास खाल्ला. बाळ खालचं बोलत नाही, खाते चांगला निर्णय घेतला. रोग होतो आपण वदनी कवळे घेता, शांततेनं खावं, देवाचं नाव घेत खावं, बोलू नये वगैरे वगैरे. वडिलांनी भाषण सुरू केलं. उगं नुसती मान हलवत होतो. 4-5 घास खाल्ल्यानंतर बापानं ते घास वगैरे बाजूला काढून ठेवला एक, आणि घास तोंडात घास टाकला. आणि मला म्हणे ह्याच्यात मीठ नाही बाळा. मी फक्त मान हलवली. आता कसं बोलणार? कारण वडील नाही म्हणले ना. 8 दिवस वडील राहिले. 8 दिवस वडील राहिले घरी. 8 दिवस खाते वेळेस जेवते वेळेस बोललो
नाही. रोज मात्र माझ्या बायकोला भयंकर टेन्शन असायचं की हा बाबा जेवेपर्यंत कशाला नाव ठेवील, कारण भाजीत फलानं झालं नाही, तेलकट झालं नाही, तळलं नाही, फलानं झालं, म्हणतच राहायचो, काहीतरी म्हणतच राहायचो. आता चिंताच नव्हती तिला. 8 दिवस मी बोललोच नाही. मी बापानी पाठीवर हात ठेवला, शब्द दिला. मी माझ्या मनाला शब्द दिला, ज्ञानोबराया मी आयुष्यात आता खातेवेळेस बोलणार नाही. 23 वर्ष, गेल्या वर्षी, पलीकडल्या वर्षी 22 वर्ष झाले होते. काही द्या, गुपचूप खायचं, काहीच बोलायचं नाही. द्वादशी आमच्या गल्लीमध्ये 8 वर्षापासून आम्ही द्वादशी संभाजीनगरला पण करतो, जालन्यालाही करायचं. शेजारच्या बायका येतात, विचारतात बायकोला आमच्या की माऊलीला काय आवडतं द्वादशीला, कोणता पदार्थ करतो. कोणी माऊली म्हणतो, कोणी साहेब म्हणतो, कोणी सर म्हणतो, कोणी बाबा म्हणतो, कोणी महाराज म्हणतं. मी मोठेपणाने सांगत नाही, आमच्या बायको अशी मुद्दाम करते. मग त्यांच्यासमोर आमच्या बुवाला काही द्या, बुवा गुपचूप खातो. भांडणच नाही स्वयंपाकावरून. अर्धे भांडणं संसारातले स्वयंपाकावर नाहीत, खाण्यापिण्यावर नाहीत. मला पुरलं नाही, उरलं नाही, फलानं झालं नाही, बिस्तानं तेल कसं संपलं, मीठ कसं संपलं, तो विषयच माझ्या घरामध्ये नाही. म्हणून ते अधिकारी काय म्हणाले, सर तुमच्या डब्यात रोजच काला असतो. कळलं तुम्हाला? एवढं जरी केलात ना, आपल्या घरातली चटणी भाकर जी आली ते सुखाने खा. ह्याच्यात तेलकट कसं नाही, मीठ कसं नाही, तुला हे केलं नाही का ते संपलं अजिबात म्हणू नका. घरामध्ये तुम्ही स्वयंपाक करावा असं काही बंधन नाही, पण नाही केला तरी चालेल. दिलेल्या समोरच्याला नाव ठेवू नका. मी 100% सांगतो की 50% का होईना पण आपल्या घरामध्ये काला आला. उपजून या काला खाऊ दही भात, हा काला करायचा. आणि कृष्ण परमात्म्याने तोच काला केला. कोणाची चटणी असो, भाकर असो, वाळलेला असो, ओला असो, ह्यांचे पंचपक्वान सगळे एकत्र करायचे, मिसळायचे, एकमेकाला खाऊ घालायचा, आनंद घ्यायचा. त्याचं नाव काला आहे. आणि हा काला आपल्याला सर्वांना जीवनात करता यावा. चटणी भाकरीचा करता यावा, सप्त्यामध्ये 2 रुपये देण्याचा करता यावा. पैसे नसतील तर झाडलोट करावी, बाजूला पडलेला कचरा उचलावा, पत्रवाळ्या उचलावा. हा कालाच आहे. जे सुधरल ते करावं. ह्या अंगाला लपून ठेवायचा प्रयत्नच करू नये. उपजून या पुढती काला खाऊ भात. दही हा शब्द वापरला तुकोबारायाने. दही हे थंडतेचं प्रतीक आहे, शांततेचं प्रतीक आहे. आम्ही शाळेत ह्याला जायचो, परीक्षेला जायचो. आता माझी बायको पण पोर परीक्षेला चालले की काय करते, वाटीमध्ये दही आणते, साखर आणते, खायला देते पोरांना परीक्षेला जाताना. करता का नाही माता भगिनींनो तुम्ही? दही देतो का? डोकं शांत राहतं, किरकिर होणार नाही, परीक्षेमध्ये शांततेने पेपर लिहील, आठवेल म्हणून आपण त्याला दही देतो. दही हे शांततेचं प्रतीक आहे. ज्या माणसाला आपल्या घरातला स्वयंपाक शांततेनं खाता येतो, त्याला नाव ठेवता येत नाही, नाव ठेवत नाही तो, त्याच्या घरामध्ये अर्धा काला आला. आणि दह्याप्रमाणे डोकं शांत ठेवलं की बरेच प्रश्न मिटले. सख्या भावातले भांडणं सुद्धा कमी होतील. शांत राहायचं, माघार घ्यायची. माघार घेणं म्हणजे हार नव्हे, त्या परिस्थितीवर मिळवलेला विजय असतो. कारण आपल्याला नंतर कळतं उगाच शब्दाला शब्द लागला आणि बोलून गेलो भांडणं वाढले म्हणून. घे ना माघार, काय फरक पडणार आहे? बिलकुल माघार घ्यायची. त्याचं नाव शांततेचं प्रतीक. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाच्या अंगावर 21 वेळा थुंकलं. 21 वेळा. माहिती आहे, गंगेत स्नान कोणाचे, पुन्हा काय म्हणायचे, अरे तुझ्यामुळे मला 21 वेळा स्नान मिळालं. आणि त्याने नंतर पाय धरले. थुकला तसं त्यालाही मुक्त केलं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी. कारण काय, लोखंडाचं परिसाला स्पर्श झाला की सोनं होतं. लोह एकांशे झगटलिया परिसे, येरीकडे या पैसे सुवर्ण होय. संत हे परिस आहेत. संसारात गंजली लोखंड होता, पण त्यांच्याकडे जर भांडण करावं म्हणून जरी गेलं ना तर स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. तसं त्या यव्वानाचं पण सोनं झालं. कशामुळं? शांतीमुळं. नाही तर भांडण वाढलं असतं, वाद वाढला असता. दही भात खायचं आपल्याला, दह्याचं प्रतीक. आम्ही 4थी-5वीला असेल शाळेमध्ये, गावामध्ये त्या विहिरीवर स्नान करत होता. एक संन्यासी म्हणतात, कोणी गोसाई म्हणतात, जे काय असेल ते असेल. त्याची लंगूट होती, एक लंगूट ओली वाळू घातली होती दुसऱ्या अंगावर. त्याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरं काही भांडं कपडे वगैरे नव्हते. छोटीशी पिशवी, ती भीक मागण्याची बॅग आणि काठी होती. आणि ते विहिरीत उतरलं होतं. आमचा इंटरव्हल झाला शाळेतला. शाळेच्या बाजूलाच ती विहीर होती. एक गाय आली आणि ते वाळू घातलेली लंगोटी खाऊ लागले. आम्ही बघून मुद्दाम थांबलो बरं का. आमची इच्छा काय होती, खाऊ द्या लंगोट. कारण कळत नव्हतं, संस्काराचा अभाव असेल म्हणा किंवा लहान असल्यामुळे असेल म्हणा, खाऊ द्या त्याची लंगोट. म्हणजे दुसऱ्याचं नुकसान झालं की बरं वाटतं लोकांना. दुर्दैवानं आम्हाला तेव्हा वाटत होतं, तुम्हाला वाटू देऊ नका बरं का. आता लहान मुलं असतील त्यांना पण शिकवा, वाटू देऊ नका. आम्ही त्या गाईला त्या लंगोटी खाण्यापासून थांबवू शकलो असतं, पण आम्ही थांबवलं नाही. ती लंगोट अर्धी तोंडात गेली आणि ते खालून विहिरीतून वर आलं. ते त्यांनी बघितलं. आता आम्हाला काय वाटलं, ह्याच्याकडे काठी आहे, ह्या काठीनं मारील गाईला. कारण गाईला मारणं पाप आहे हे आम्हाला तेव्हा कळतच नव्हतं. कुणालाही मारणं पाप आहे, गाईला तर मारणं पाप आहेच हे कळत नव्हतं. आम्हाला वाटलं काठीनं मारील, मग मजा बघू गाय कशी पळते ते. काही नाही, तो वर आला आणि काय म्हणाला, दही शांत. काय म्हणाला, अरे गोमाता खा गई. काय म्हणला, खुश झाला. अरे गोमाता खा गई. काहीच बोलला नाही. आता मला कळतं की काय शांत आहे हा.
तुमचा बांध फुटला ना, पावसानं बांध फुटला आणि वाहून पाणी आलं ना, भावाचं डोकं फोडायला जाऊ नका, कारण बांध फुटून गेला, गोमाता खा गई, बांध फुटून गेला. भावाला एवढंच म्हणा की दादा पाणी माझं वाहून चालेल, जरा पुढच्या वर्षी दोघं मिळून बांध टाकू, तू 4 टोपले टाक, मी 4 टोपले टाक, भांडण मिटेल आपलं. कसं काय गेलं वाहून, माझं फलानं झालं, धिंगाणा होऊन गेलेल्या गोष्टी. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करू शकत नाही. झालं झाडाची फांदी तुटली, विहिरीचं पाणी काय व्हायचं होऊन गेलं, याच्या पुढे करू नको. प्रेमाने सांगणे आणि वाद कमी करणे. लक्षात आलं का? गायनं खाऊन गेली, काठ्या घालून धिंगाणा घालून काही उपयोग नाही. खाल्ली त्याच्या तोंडातलं ओढून ती लंगूट पुन्हा वापरणार आहेस का तू? नाही वापर, मग खाऊ दे ना, जाऊ दे, तिचं तर पोट भरत असेल. इतकी मानसिकता होय. त्याचं नाव आहे दही. उपजोनी या पुढती आला खाऊ दही. दही म्हणजे काय? शांततेचं प्रतीक आहे. भात कसा असतं हो? आतून बाहेरून पांढरा असतो सगळा. शितवून भाताची परीक्षा असं आपण म्हणतो. पातेलभर जरी भात शिजवला ना तर हात घालून पूर्णच्या पूर्ण भात काढत नाही आपण, एक दाना पाहतो. म्हणजे माणसाचा परिणाम, माणसाची परिस्थिती, माणसाची मनस्थिती थोडक्यात कळते. ज्ञानोबारांनी एक प्रमाण सांगितलं सुंदर. तरी झाड जाणे जे फुले, का मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. झाडाला ओळख कशा फुलावर नाही आणि माणसाची ओळख बोलण्यावर नाही. शितवून भाताची परीक्षा. लक्षात आलं का? म्हणून छान बोलायचं, मस्त बोलायचं, कारण भगवंताने हे मुख आपणाला दिलेलं आहे. या मुखातून सदैव काला बाहेर पडला पाहिजे. म्हणजे काय? आनंदाचं भेटलं पाहिजे. समजा हा जेव्हा भेटले, काय बाबा भेटल्यानंतर लय गळून गेले बाबा तुम्ही, हे नाही. काय आजी लय गळायला तुम्ही, फारच खराब झाल्या. नाही आजी फार छान दिसतं हो, बाबा फार छान दिसतं. काही म्हणतोस तू? नाही खरं बाबा, गेल्या वर्षी भेटलो होतो ना आपण, तेव्हा तुमची तब्येत लई गळाली, आता लई चांगलं वाटतंय. 10% आजार कमी होईल, 10%. याचं नाव तोंड आहे. लक्षात आलं? ह्या तोंडातून काला बाहेर पडू द्या. चांगलं बोलायचं, मस्त बोलायचं. भात म्हणजे आतून बाहेरून असणार आहे. छोटंसं उदाहरण माझ्या घरातलं सांगतो मी. आमच्या वाड्यामध्ये 10-12 लोक राहत होते, म्हणजे कुटुंब राहत होते. एका म्हातारीला आम्ही मोठी माय म्हणायचो आणि त्याच्या पोराचं लग्न झालं. मोठी माय काय माहिती की तिच्या डोक्यात काय बसलं होतं, त्या सुनेला भांडण करायचं म्हणजे भांडण करायचं आणि पोराला लावून द्यायचं. तू बायको असे म्हणली तशी म्हणली. मग त्या पोरांना धिंगाणा घालायचा, त्या बायकोला मारहाण करायची, शिवीगाळ करायची. रोजचाच धिंगाणा 2-4 दिवसाला असायचा. मग ते करून ते पण कदरून गेलं भांडण करून. माय काही म्हणलं की दुर्लक्ष करू लागलं. मग त्या मायने एक डोकं लढवलं. काय? मला बोलून घेतलं. मला म्हणे तुला खोबऱ्याच्या 4 गोळ्या देतो. पांढऱ्या शुभ्र गोळ्या होत्या बघा लहानपणी, 50 वर्षाकडे आठवण करा. पांढऱ्या शुभ्र खोबऱ्याच्या गोळ्या. दही भाताप्रमाणे आतून बाहेरून दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र गोळ्या होत्या. मला 4 गोळ्या द्यायचे. काय म्हणायचे? काय कर, दादा आला ना, दादाला सांगायचं वहिनी मोठ्या मायला उलटं सुलटं बोलली, वहिनी मायला उलटं सुलटं बोलली, एवढंच मन म्हणायचं. आणि ती बिचारी बोललेली नसायची. तर गोळ्याच्या पोटीमध्ये मी काय म्हणायचो, दादा आज वहिनी ना मोठ्या मायला लई उलटं बोलली बरं का. मग तो भांडायचा, शिवीगाळ करायचा, तिला बायकोला मारहाण करायचा. असं 2-3दा घडलं. एक दिवशी अशाच गोळ्या घेऊन मी घरात पळत आलो. आता वहिनी आल्यानंतर सांगा, दादा आल्यानंतर सांगायचं आहे. माझ्या वडिलांनी मला थांबवलं. म्हणे बाळा काय तुझ्या हातात? मी म्हणलं गोळ्या येतात पांढऱ्या. हे अशा गोळ्या कुणी दिल्या? मला मोठ्या माईनं दिल्या. का दिल्या? तर म्हणलं वहिनी, दादा आला की सांगायचं वहिनीनं असं उलटं सुलटं बोलली. म्हणलं बोलली का वहिनी उलटं सुलटं? म्हणलं नाही बोलली. मग बाळा पांढऱ्या गोळ्यासाठी काळं काम करू नये. हे वडिलाचे वाक्य आहे. पांढऱ्या गोळ्यासाठी काळं काम करू नये. म्हणलं बापा मग गोळ्या निघून देऊ का वापस? नाही आता खा, पण सांगू नको दादाला आल्यानंतर. लक्षात आलं का? एवढं जरी केलं आपण, चाड्या लावायचं बंद केलं ना तरी जीवनात काला वाढेल. अजिबात चाड्या लावू नका. भांडण तुम्हाला शांत करता येत नाही ना, पेटू पण नका. अरे तुझ्या ठिकाणी मी असतो ना, त्याची बघितली असते, मी असा केला, असा माघार घेतला असता का, ह्याच्यात बी जोर नसतो. फक्त ह्याला दुसऱ्या लावून देण्यामध्ये आनंद वाटत असतो. नका करू काळी कामं. पांढऱ्या पैशासाठी सुद्धा काळे कामं करू नका. आनंद घेण्यासाठी सुद्धा करू नका. कारण काळं ते काळं, वाईट ते वाईट. जे कर्म आपण केलं ते भोगावं लागतं. केले कर्म झाले तेची ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. केलेल्या कर्माची परतफेड तुम्हाला करावीच लागते, भोगावंच लागतं. लाईट, आपल्या घरामध्ये लाईट असते, दार बंद करायचं, बाथरूमचं आणि हिटर लावायचं, मस्त बकेटाच्या बकेट गरम पाणी घ्यायचं. अरे वेड्या राजा, बाथरूम बंद करून किती गरम पाणी घेतलास ना, चोरून लपून जरी पाणी घेतलास तर बाहेर मीटर चालू आहे आणि त्या मीटरचं बिल येणार आहे महिना झाल्यानंतर. लक्षात आलं का? बाथरूमचं दार बंद करून मीटरचं बिल कमी येत नसतं. तसं भागवतामध्ये सांगितलं, तू चोरून लपून जरी केलास ना तर 14 कॅमेरे आमच्यावर लागलेत. सकाळचा कॅमेरा, सकाळची देवता, दुपारची देवता, हे सगळं रेकॉर्डिंग करतात आणि मेल्यानंतर चित्रगुप्ताला नेऊन दाखवतात. म्हणजे हनुमंत धलवून ह्याला असंच केले. लक्षात आलं का? म्हणून खूप काळजी घ्यायची. स्वतःच्या कार्याचे स्वतः साक्षीदार. अजिबात पाप करायचे नाहीत. नाही करायचे म्हणजे नाही करायचे. कारण आमच्या गावामध्ये आमच्या भावकीला सगळ्याला आपण मामाच म्हणायचो. आईची जी भावकी असेल त्याला सगळे मामाच म्हणायचो. आपण तसंच म्हणतो ना, चुलत्यांना तात्या आणि आईकडल्याला मामा. तर मी मला आईला ते फलाना मामा भेटला होता, गोरापान होता. ते म्हणायचे काळा भोर भेटला, तो काळ्या भेटला का तुला? म्हणलं का बरं आई काळ्या का बरं? म्हणजे गोरापान आहे. माय दिसाला वरून गोरा गोमटा आहे, आतून नुसता चोमटा आहे. खेडेगावातली म्हण.
वरून गोरा गोमटा आहे, आतून नुसता चोमटा, नुसता काळा आहे मधून. मला तेव्हा कळत नाही त्याच्या पोटातल्या आईला कसं कळत असेल काळा आहे म्हणून. म्हणजे काळा रंग आहे का मधून, म्हणजे काळं वर्तन आहे. लक्षात आलं का? हे करू नका. एवढं जरी केलं ना तर पहिल्या चरणाप्रमाणे आमच्या आयुष्यामध्ये काला उपजून या पुढती येऊ. मी काय म्हटलं तुम्हाला की आमच्या आयुष्यात जर कालावी द्यायचा असेल ना तर फक्त ह्या अभंगाकडे बघायचं आणि त्याप्रमाणे आम्ही कृष्ण व्हायचं. आमचं गोकुळ आमचं घरच करायचं आणि त्याच्यामध्ये सकारात्मकतेने राहायचं. उपजून आम्ही जन्माला आलो आहे. काला आमच्या घरामध्ये घासाघासामध्ये काला आहे आणि तो कसा आहे? शांत आमच्या स्वभावानुसार आहे आणि पारदर्शक आमच्या स्वभावानुसार आहे. पण पहिल्या चरणामध्ये तू खबर आहे काला खाओ दही भात. म्हणजे आपल्या कीर्तनामध्ये सप्त्यामध्ये जो काला होतो तोच काला म्हणजे परिपूर्ण आहे असं नव्हे. तर आमच्या जीवनातला काला, संसारातला काला सुद्धा कालाच आहे. कारण हेच गोकुळ आहे, आमचं जीवनच गोकुळ आहे. कारण मनुष्य हा देह न मिळे मागुता, मागूनही मिळत नाही. अनेक जन्माची कुठली तर पुण्य आहे तो आम्हाला ध्येय मिळाला आहे. हा देहामध्ये कृष्णाप्रमाणे आपल्याला वागता आला पाहिजे, मदत करता आली पाहिजे. आणि काल्याप्रमाणे संसारातला आपला जो काही काला असेल चटणी भाकरीचा तो आनंदाने आपल्याला घेता आला पाहिजे. पांढरं शुभ्र म्हणजे आतून बाहेरून पांढरं वापाव, काळे पण नको. कारण चोरून लपून जरी केलं तर पेरलं ते होतं. पेड बोये बबुल का आंबुआ कहाँ से पाय. जर बाबळ पेरले असेल ना किती खत पाणी घातलं ना तर त्याला आंबे लागत नाहीत, त्याला बाबळीला काटेच येतात. जे पेरलं ते उगवतं. तसं चुकीचं केलं की चुकीचंच वाटायला येतं. चुकून सुद्धा म्हणायचं नाही देवाने आमचं असं काय केलं वाटोळं. देव कृपाळू आणि उदार आहे, तो अजिबात कोणाचं नुकसान करत नाही. तुमचं फळ तुमचं तुम्हाला देत असतो, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. भाताप्रमाणे शांत राहायचं, डोकं शांत ठेवायचं, किरकिऱ्या करायचे नाही. आणि भाताप्रमाणे पांढरं राहायचं, शुभ्र राहायचं आणि दह्याप्रमाणे शांत राहायचं. एवढं केलं की तो जो वैकुंठामध्ये जो काला नाही तो आम्हाला संसारामध्ये मिळू शकतो. वैकुंठी तो वैकुंठी
ऐसे नाही कवळ काही काल्याचे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की उपजून पुढे आल्यानंतर आम्ही धेभात काला खाऊ. का खाऊ? कारण वैकुंठात असं नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. ऐसे म्हणजे तुमच्या आमच्यासोबत जो काला आहे ना तो वैकुंठात नाही. कवळ म्हणजे घास, कवळ काही काल्याचे. काला म्हणजे आनंद. हा जो आपण आनंद घेतो सगळे एकत्र मिळून, हा वैकुंठामध्ये नाही. असं कसं काय होऊ शकतं हो? एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला विचारतो. समजा तुम्ही बाजारात गेलात, एखादा खूप पदार्थ छान आवडला, जिलेबी आवडली, आणखी काहीतरी आवडलं तुम्हाला, तर तिथे घेऊन खाता का घरी येऊन सगळ्यासोबत खाता? काय करता? पक्क घरी येऊन खातो म्हणतात महाराज. घरी येऊन खातो. का? तुम्ही जर तिथं खाल्ला असता तर तुम्हाला आनंद वाटला असता का? काय वाटलं असतं? अरे आपलं पण एकटं कसं खावं, बायको लेकरं मुलं माय बाप सगळे एकत्र बसून खावं. म्हणजे काय काला काय माहिती आहे का? एकत्र करायचा प्रकार आहे काला. एकत्र काला केला का नाही तुम्ही जीवनामध्ये, मग तुमचं तुम्ही खायचं असताना तिथे बसून नाही खाल्ला, तुम्ही काय म्हणताय, इतकी चांगली वस्तू इतका चांगला पदार्थ आहे, घरी घेऊन जाऊ सगळ्यांनी घास घास खाऊ. तुकोबाराय तेच म्हणाले, वैकुंठी तो ऐसे नाही. अरे वैकुंठात नाही, माझ्यावर विश्वास ठेवा तुकोबाराय म्हणतात. कारण मी नागालँडला इलेक्शन ड्युटीला होतो गेल्या वर्षी. त्यांनी इतका फळाचा म्हणजे वेगळ्या फळाचा इतका छान एक पदार्थ तयार करून आणला तिथे, आणि मला ते एक घास खायला इतका आवडला की मला बायकोला सांगितलं शहर आवडलं. किती लांब आहे माहिती आहे का नागालँड? 4-5 विमानं बदलून जावं लागतं. मग तिथून मी व्हिडिओ कॉल केला बायकोला आणि तिला दाखवलं, बघ इतका छान पदार्थ आहे. तिने माहिती हो चांगला आहे, खा ना. मग मला कशाला दाखवाले? अरे म्हणजे तुला दाखवणार नाही तर कोणाला दाखव? मग मी खाणार आहे का म्हणे व्हॉट्सअपमध्ये त्या व्हिडिओमध्ये बघून? खा ना तुमचं तुम्ही. म्हणजे दाखवून उपयोग नाही, खायला पाहिजे सगळे एकत्र मिळून. तुकोबाराय तसंच म्हणणार, मी वैकुंठात आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. आणि आम्ही जातो, पण वैकुंठात कोण कोण गेलं तुकोबारायासोबत? कोण कोण गेलं? कोणीच नाही, एकटेच गेली. बरोबर आहे. सेना सांगून जातो वैकुंठासी, तिथी ते द्वादशी श्रावण मास. सेना महाराजांसोबत कोण कोण गेलं? आता तुकोबारायला जर वैकुंठात काला खायचा असेल तर कोण आहे हो तिथे? पत्नी मुलं कोणी आहे? कोणी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणाले, वैकुंठी तो ऐसे नाही. अरे इथं नाही, कवळ काही का. जे तुमच्या आमच्यापाशी आहे ना ते वैकुंठात सुद्धा नाही, कारण एकटेच गेलेत तिथे. एकटाच होतो मी नागालँडला, तिथं उपयोग नाही गच्याला नेऊ शकत नाही मी तिथे. लक्षात आलं का? म्हणून इथं आहोत आपण, हेच वैकुंठ आहे तुमच्या आमच्यासाठी. भूवैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमाया. आळंदीचा महिमा सांगताना निळोबाराय म्हणतात, अरे हेच वैकुंठ आहे, तुझं घरच वैकुंठ आहे. देवाने मला काही दिले म्हणूच नको, कारण त्या वैकुंठात नाहीच आहे. मेलेलं बरं चुकणी म्हणू नको. मोक्ष मेल्या पाठी आमासी होईल, ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. ज्ञानोबाराय चिडला की फक्त मूर्ख शब्द वापरतात, अतिमूर्ख. त्याच्यापेक्षा अवघड शब्द ज्ञानोबारायाकडे नाही. त्याने सांगितलं, अरे तुझ्यापाशी जे आहे ना तो वैकुंठात नाही, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काय. तुम्ही जे आम्ही खातो ना रोज, मावशी ये आमची भाजी केलेली तुला दे, तुमची भाजी आम्हाला दे, आपण चटण्या देतो, लोणची देतो एकमेकाला. आता आजकाल दिना झालेत, तर आमच्या लहानपणी देत होते बरं का. आमच्या म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याचशा. वाटीत भाजी यायची, तूप यायची. आता का देत नाहीत हो? वाटीच परत करत नाहीत. बरोबर आहे ना? मग प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये कागदात गुंडाळून देतात, वाट्यामध्ये देत नाहीत. देत जा, देवाणघेवाण करा, कारण वैकुंठात नाही ती इथे आहे सगळं. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढं प्रचंड पुण्य करायचं, वैकुंठाला जायचं आणि म्हणायचं तिथं काहीच नाही. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तुमच्या तालुक्याला एखादा वरिष्ठ अधिकारी असतो, वेगवेगळ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतात. तुम्ही कामानिमित्त त्यांना भेटायला जाता, रोज 100-200 लोक भेटायला जातात. त्यांची गाडी लागली की 4-2 लोक पुढे पळतात, त्यांच्या बॅगा घेऊन पळतात गाडी ठेवायला. मागं पुढं किती रुबाब असतो त्यांचा. आता ह्यांची बदली होते मोठ्या कार्यालयामध्ये. मोठ्या म्हणजे कुठं? वैकुंठ, संभाजीनगरला, जिल्ह्याच्या ठिकाणी. मग तिथं जाऊन बघा बरं, हे साहेब तिथं भेटल्यानंतर मागे पुढे कोणीच पळत नाही. खेडेगावातले 1000-500 लोक भेटायला पण जात नाहीत. मग तुम्ही विचारा, साहेब तुम्ही तालुक्याला होते तर एवढा रुबाब होता आणि इथं आले मोठ्या कार्यालयामध्ये, तर काय तुमचं काही नुसतं गाडी बी दिसणार, माणूस बी दिसणार, छोटीशी कॅबिन आहे. मंत्रालयात जाऊन बघा, मोठ्या मोठ्या अधिकाऱ्याला किती छोट्या छोट्या कॅबिन असतात ते. आणि जिल्हा स्तरावर बघा काय मोठे मोठे असतात. वैकुंठ काय? वैकुंठ. ते म्हणते नाही इथं तसं काहीच नाही. ते तालुका स्तरावर मजा असते राव, लोक येतात, भेटतात, जायचं, खायचं प्यायचं, शेतानी फिरायचं. इथं काहीच नाही. कळलं का? वैकुंठी तो ऐसे नाही. त्या क्षेत्रातून आलो म्हणून तुम्हाला सांगतो मी. तिथं नाही, जेवढ्या मोठ्या स्तरावर जाल तिथं ते काहीच नाही, कारण तसे अनेक असतात तिथे, तसे अनेक असतात. आणि खाली मात्र तसा एखादा निराळाच असतो. लक्षात आलं का? म्हणून आपल्यापाशी सगळे बरं का, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मी जवळपास 30 वर्षाखाली हैदराबादला शिकायला होतो. दिवसभर एका कंपनीमध्ये काम करायचो आणि संध्याकाळी कॉलेजला जायचो. जाऊ दे, काही होत नाही. ते जे जे भेटे भूत ते ते माने, जे भगवंत हा भक्त योग निश्चित जाण माझा.
हैदराबादला शिकायला होतो तेव्हा फोन वगैरे नव्हते, पत्राने व्यवहार व्हायचा. आणि माझ्या संभाजीनगरच्या मित्रांनी मला बोलवल्यामुळे मी संभाजीनगरला म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादला आलो होतो. माझे वडील गेले हैदराबादला मला भेटण्यासाठी, मी तिथे नव्हतो. तेलुगू भाषेतले लोक मालक, घराचा मालक वगैरे, त्याने अर्धवट हिंदी, वडिलांना पण अर्धवट हिंदी, 2 दिवस त्याने ठेवून घेतलं. इकडं दाखव तिकडं दाखव, मंदिरं दाखव, खायला प्यायला गॅस, तुटक फुटक हिंदीतून तेलुगूतून बोलायचे. त्यांना खूप व्यवस्था केली वडिलांची. 2 दिवस पण मी परत आलो नाही, कारण कधी येणार आहे त्यांना कळत नव्हतं, फोनच नव्हते ना. मग वडील गावाकडे गेले, मी तिकडून परत आलो, संभाजीनगरहून हैदराबादला परत आलो. मग 2-4 दिवसानंतर वडिलाचं पत्र आलं, लांब लचक पत्र आलं. म्हणजे बाळा आशीर्वाद, मी फलाण्या दिवशी हैदराबादला आलो होतो तुला भेटायला, 2 दिवस राहिलो, तुझे घरमालक इतके चांगले आहेत, त्यांनी मला मंदिर दाखवलं, फलानं केलं, हैदराबाद फिरवलं, खूप चांगलं आहे. ते स्वर्ग शब्द वापरला. हैदराबाद म्हणजे स्वर्ग असल्यासारखं वाटतं, कारण खेडेगावातल्या माणसाला एवढं मोठं शहर 30-35 वर्षाखाली म्हणजे स्वर्गच ना. ते रिक्षेन, गाड्यान, घोडेन सगळं बघून खुश, रस्ते वगैरे सगळं बघून खूप सुंदर पत्र लिहिलं. आणि शेवटी 2 ओळी, दुसरा परिच्छेद शेवटचा काय लिहिला की बाळा हे सगळा स्वर्ग होता हैदराबादमध्ये, 2 दिवस स्वर्ग पाहिला, पण माझ्यासाठी ते सगळं शून्य होतं, कारण तू तेथे नव्हतास. वैकुंठी तो ऐसे, कारण मीच नाही ना तिथे, मीच नाही. म्हणजे बापाला सगळा स्वर्ग वैकुंठ दिसून तर उपयोग काय आहे? लक्षात आलं का? म्हणजे आपले आहेत ना तेच वैकुंठ आहे, तेच स्वर्ग आहे. फलानं मरू द्यान, बिस्तानं होऊ द्यान, बाजूला राहू द्यान, फुटू द्यान, वाटून घ्यान, हे अजिबात वेळेतपणे करू नका. लई चुकीचं फार ते, कारण वैकुंठच ते सगळं वैभव असते आपलं. वैकुंठी तो ऐसे, त्या हैदराबादमध्ये नाही. का नाही? कारण मी नाही, म्हणून तुकोबाराय म्हणाले वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अहो तेच राहत नाही वैकुंठामध्ये. वैकुंठीचे सजन सदा इच्छिता ते कै येते ती हरीचे दास, ते इथे येतात. माऊलीने स्वतः सांगितलं, तो मी वैकुंठी नसे वेळू येणक भानुबिंबेंद सेवरी योग्यांचे मानसे उमरोडणे जाय, परी तयापासी पांडवा हरपला मी घेऊन सावा, जित नामघोष बरवा करीती माझा नामघोष करतात. म्हणजे विठाला विठाला गैरवाटरी म्हणलं की स्पष्ट करून पुढे करून जातो, का बुका लावून घेतला नाही, माळ घेतले म्हणून. कारण तुकोबारायाने सांगितलं, जे ते कीर्तन करावे ते ते अन्न न सेवावे. बुका लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तटवृषभा शिदाना तृण मागू नये जाना, तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. त्याच्यामुळे अभंगाप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतोय, तसं जगू द्या. गैर वाटून घेऊ नका बोलण्याचं. कारण महाराज इथं आल्यानंतर मला 3-3दा विचारतो की मला नाश्ता काय करणार, नाश्ता काय करणार, तुमच्यासाठी जेवायला वेगळं करू का? आले का निवृत्ती महाराज? नाही अजून पूजा. हां अच्छा पुढेच बसले. तर ते म्हणाले मला, म्हणलं असं झालं महाराज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी तुम्हाला म्हणलं कारण जिथं कीर्तन करतो तिथं मी जेवत नाही, पण पंगत असेल तिथे जेवतो. कारण तुकोबाराय काय म्हणाले, जेथे कीर्तन करावे ते ते अन्न न सेवाय. अन्न आहे अगोदर, कीर्तनाच्या अगोदर असेल तर. सत्यनारायणाची पूजा तुम्ही करता, अगोदर जेवता का नंतर जेवता? नंतर जेवता. पितृपक्षाची पूजा करता, अगोदर जेवता का नंतर जेवता? नंतर जेवता. मग कीर्तनात का बरं अगोदर जेवता हो? 7 ते 9 कीर्तन करून पुन्हा जेवायला काय होतं? नाही करत. म्हणजे प्रथा आहे आपली, का नाही, परंपरेने चालत आलेली. मागे 1 महिन्याखाली नगरला गेलो होतो कीर्तनाला, प्रथा. त्यांनी मला विचारलं, त्यांना ऐकलं कीर्तन, त्यांना आवडलं. ते म्हणजे महाराज आमच्या गावात पण तारीख द्या, 1 महिन्याभरानंतर सप्ताह आहे. म्हणलं सांगा तारीख कोणती? एक गुरुवारची तारीख सांगितली, नाही काल्याच्या कीर्तनाची. म्हणलं गुरुवारी माझ्याकडे भजन असतं, मी काही कीर्तनाला येत नाही, पण तुमच्या काल्याच्या कीर्तनाला येऊ शकतो मला, कारण त्याची सुट्टी आहे, रविवार आहे. तर ते म्हणे काल्याचं कीर्तन तुम्हाला देता येत नाही. म्हणलं का? आमच्याकडे प्रथा आहे म्हणे, परंपरेने त्या मठाचे जे महाराज आहेत त्यांनाच देतो आम्ही. मठातल्या महाराजाला परंपरा आहे. अरे वा, मला चांगली परंपरा आहे तुमच्याकडं. मठातल्या महाराजाला ते नसते तर त्या गादीवर जो कोणी असेल त्यांनाच दिलं जातं काल्याचं कीर्तन. प्रथा आहे, परंपरा. म्हणलं तू काय घातला? ते लाजलं. म्हणलं पॅन्ट घातला ना? म्हणलं हो पॅन्ट घातला. म्हणलं तुझे वडील काय घालत होते? धोतर. तुझे आजोबा धोतर, तुझी आई लुगडं, तुझी आजी लुगडं, तुझी बायको साडी, तुझी पोरगी जीन पॅन्ट, तुझं पोरगं बरमुडा. अरे म्हणलं प्रथा कुठे गेली घरातली धोत्राची लुगड्याची? म्हणजे तुझ्या घरातली धोत्राची लुगड्याची प्रथा बेशक मोडून टाकतोस तू, आणि काल्याचं कीर्तन दे म्हणूस की मठाची परंपरा आहे. अरे बदला ना कुठं तर, काला आहे तस्मय नमा, कुठंपर्यंत सांगायचं जुनं आहे जुनं आहे म्हणून? मग तुझ्या घरात ते जुनं राहा ना, फेटे घालून बसा ना कीर्तनात, धोत्र घालून या ना इकडं, लुगडे घालून या ना, साड्या नका ना घालू. नाही म्हणजे आपल्याला जे वाटेल ते आपण बदल करतो. असं वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. याच मुद्द्यात परस्प्रश्नाचं उत्तर पुन्हा निवृत्ती महाराजांच्या, म्हणजे महाराज म्हणले म्हणजे तुमच्या सगळ्याच्या वतीने बोलले, त्यांना
वाटलं असं की महाराजाला आपला म्हणजे सप्ताहामध्ये तुमचं कीर्तन संपलं तर पंगत आहे ना महाराज, आपण त्याच्यातच जीव म्हणलो प्रसाद खाऊ. कारण तुकोबाराय काय म्हणाले, जे ते कीर्तन करावे ते ते अन्न न सेवावे. असं म्हणणारे तुकोबाराय काय म्हणाले, पाहे पाहे प्रसादाची वाट द्यावे धुवून या ताट. प्रसाद खाऊ म्हणाले, अन्न नको म्हणाले. बरोबर आहे. अन्न प्रसादाची व्याख्या ज्ञानोबारायांनी सांगितली. मग या भिन्ना सेवा चित्त मियाची भरिले जे धवा, माझा प्रसाद जाणते धवा संपूर्ण झाला. देवाचा प्रसाद करारे भोजन, देवाचा प्रसाद करारे भोजन, प्रसादे भोजन जर केलात ना तर तुम्ही अधिकारी व्हाल असं प्रमाण दिलं महाराजांनी. प्रसाद होतो तो प्रसाद 7 ते 9. समजा तुम्हाला तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांना जेवण द्यायचं नाही ना तर कीर्तनानंतर संपल्यानंतर सांगा की फक्त बाहेर गावची जी मंडळी आली आहे त्यांना मंडपामध्ये जेवण आहे म्हणा. जास्तीत जास्त काय होईल, तुमचे लेकर बाळ बसतील गावातले 2 लेकर जेवण म्हणजे 4 मायबाप खुश होणं आहे त्यांना मिळाल्यासारखं आहे. म्हणजे 2 लेकर जीव घालणं म्हणजे 4-6 लोक जीव घातल्यासारखं होऊ लागलं. एवढं ते प्रयत्न करून बघा केल्यानंतर काही होतं. नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड, तोच वर या जगामध्ये अवघड काहीच नाही. तो जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही ना तोपर्यंतच अवघड आहे. असो वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये अशा प्रकारचं नाही आहे जे मृत्यू लोकामध्ये आहे. आता एक तुम्हाला उदाहरण म्हणून सहज सांगतो. तुमच्या गावातली किंवा तुमच्या बळकीतला कोणीतरी अमेरिकेत असेल, जर्मनला असेल, जापानला असेल, कुठं मोठ्या शहरात असेल लांब, 1-2 वर्षाला आपल्याकडे गावाकडे येतं. ते आल्यानंतर आपण खुश होतो. अमेरिकेतून आला, जपानमधून आला, बाहेर देशातून आला. आणि मग काय करणार, माय आम्ही पंचपक्वानं करतो. कोणी भजे करील, चटण्या करील, पोळ्या करील, दूध काय जे वाटेल ते पदार्थ. ते काय म्हणतं सांगा बरं. ते बाहेर दे. तुम्ही काय करता, आनंदाने त्याला वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालायचा प्रयत्न करता. आणि ते काय म्हणतं, माय तुला खरं सांगू का, मामी तुला खरं सांगू का, आत्या तुला खरं सांगू का, काय काही नाही, ठेसा भाकर पिठलं कर, कांदा घे, मस्त शेतात बसू, झाडाखाली बसून खाऊ, असंच म्हणतं का नाही म्हणत. का घरात पंचपक्वानं खाऊ म्हणतं. काय म्हणतं सांगा बरं. शेतात जाऊन म्हणतं ना, शेतात जाऊन काय खाऊ, ठेसा भाकर पिठलं, शेतात झाडाखाली बसून मस्त हवेशीर खाऊ म्हणतं का नाही आजी. आणि शेतात रोज ठेसा पिठलं भाकर खाणार काय म्हणतं, विकून टाकायचं 2 एकर मस्त संभाजीनगरला गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, ऐश करायची. आणि तिथलं काय म्हणतं, इथं नको शेतात जाऊन खाऊ. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुझ्यापाशी आहे ना, तिथं नाही, त्या अमेरिकेत, त्या जर्मनमध्ये नाही, जपानमध्ये नाही, तुझ्यापाशी आहे. लक्षात आलं का. म्हणून विकतो शेतन, घरं विकतो, गाडी घेतो, घोडं घेतो म्हणून उड्या नका मारू. कारण तिथं काहीच आनंद नाही. आनंद इथंच आहे. सगळ्याच्या भेटीगाठी, लेकरबाळं दिसतात. अहो एक शेजाऱ्याला बघत नाही कुणाकडं. मेल्यानंतर म्युन्सिपाल्टीच्या गाडीत न्यावं लागतं, नगरपालिकेच्या गाडीत खंदे द्यायला सुद्धा माणसं मिळत नाहीत. मोठ्या शहरामध्ये लई अवघड आहे. मेल्यावर रडण्यासाठी रोजानं माणसं लावावं लागतात बऱ्याच ठिकाणी. मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतोय. म्हणून असं म्हणू नका मेलेलं बरं, नाही तर विकायचं शेतन जाऊन तिकडे बंगले घ्यायचे आणि गाड्या घ्यायच्या आणि आईश करायचे. नका करू असं. तुझं आहे तुझं पाशी, वैकुंठी तो ऐसे नाही. हे वाक्य तुकोबारायचे जे तुझ्यापाशी आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्या. हा आनंदाचा घास वैकुंठात नाही आहे. कारण वैकुंठाधिपतीच तिथं राहत नाही, तोच तुमच्याकडे तो घास खायला. त्याला काय वाटतं, त्याला बाकी काही लागत नाही. पै भक्ती एकी मी जाणे ते तर साने थोरणं म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. त्याला काहीच लागत नाही. नावडे वैकुंठ नावडे भूषण नावडे आसन वसन काही. कीर्तनी गजरी नाचतो श्रेरी म्हण तसे सोयरी चोखियाची. चोखोबारायच्या बायकोनं सांगितलं, अरे अजिबात आवडत नाही त्याला कुठलंच. नसे मी वैकुंठीचे ठाई नसे मी योग्यांचे हृदयी माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा. तिथून येतो वैकुंठातून
आपल्या जवळ आहे ना, आपण म्हणतो मेलेलं बरं, इकडं जा तिकडं जा, नका करू. सुंदर दिले भगवंताने. फक्त आपल्याला परिचय जरी झाला ना दुसऱ्या चरणातून, तर मला वाटतं आपल्याला भरपूर काही मिळालं. आणि जे मिळालं ना आपल्याला, ते स्वतः खायचं नाही, फक्त पोट स्वतःचे भरायचे नाहीत, एकमेकाला खाऊ घालायची. एकमेका देऊ मुखे सुखी घालू हुंबरे. हा काला एकट्यानं नाही खायचा, म्हणजे आपल्या संसारातला काला सुद्धा असेल तर. पूर्वी काय व्हायचं, शेतामध्ये पीक आलं की आपण काय करायचं, गावात जे रोजगार करणारे काही माणसं असायचे ना, विशिष्ट काम करणारे कामगार लोक वगैरे, कोणी कोणता व्यवसाय करायचं, कोणी कुठला व्यवसाय करायचं, त्याला एखादं पायलीभर ज्वारी द्यायचो, कडबा द्यायचो, डाळ द्यायचो, आंबे उतरले की आंबे द्यायचो. हे एकमेकाला द्यायचा विषय हा. आणि त्याच्यामध्ये फार आनंद होता. आता कुणीच कुणाला देत नाही. ताक विकतंय असं म्हणलं तर कोणाला खरं वाटत नसतं, पण आता ताक विकलं जाते. आपल्या लहानपणी पाहुणा जर घरला आला ना, तर 50 लोक चहाला बोलवायचे, त्या फलाण्या घरचा जावाई आहे, त्या फलाण्याच्या पोराचा इवाई आलाय, बोलवायचे. आता कुणीच कुणाला बोलवत नाही, कारण हा आनंद इथला विरघळून चाललाय, नष्ट होत चाललाय. कारण आम्ही संतांच्या वाक्याकडे बघेना झालोय, म्हणून त्या अभंग सोडून दुसरंच चाललंय आपलं हसणं खेळणं टिंगल टवाळ्या, आणि त्याच्यात खुश राहतो आपण. आणि काय म्हणायचं, विनोदाचार्य. आणि तुकोबाराय काय म्हणतात, आम्हा विनोद ते जगा मरण. आम्ही विनोद करणं म्हणजे जगाला मारणं आहे. आणि तो विनोदाचार्य, पुन्हा पाकट मोठं. सगळे अभंग पाठ आहेत आपल्या लोकाला, सगळे कीर्तन करणाऱ्या माणसाला. फक्त कुठला अभंग पाठ नाही. तुका म्हणे द्रव्य देती. अरे तुम्हाला तर पाठ आहे, मला वाटतं माहीतच नाही वाटलं मला. लक्षात आलं का? म्हणजे आम्ही तिकडे जाईच ना झालो, चलत राहते प्रथा आहे. असं इथं कुठे चुकू लागले माहिती आहे का तुम्हाला? एवढे सप्ते करतो आपण, एवढे एकत्र, तेवढं बसतो उठतो. भांडायचे फोडायचे संपले का सांगा बरं? मी तुम्हाला चुकीचं सांगत नाही, सत्य सांगतो. अहो इतकं सुंदर नाही एकमेकाला देण्यामध्ये फार मोठा आनंद आहे. जवळपास 28 वर्ष सरकारच्या क्षेत्रात काम करतो मी, नोकरीमध्ये. तर पहिलं भांडण जातं तलाठ्याकडे, नंतर मंडळ अधिकारी, नंतर नायब तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर, ॲडिशनल कमिशनर, गव्हर्नमेंट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. कशाची भांडणं आहेत सांगा? 50% जास्त भांडणं मला अनुभव आलेले. सख्या बहीण भावाचे, सख्या मायबापाचे, लेकराची भांडणं आहेत. कशाची आहेत माहिती आहे का? बांधाचा, विहिरीला पाणी, झाड आमच्याकडून गेलं, पायवाट नाही, 1 गुंठा तिकडे गेला, अर्धा गुंठा इकडे गेला, इकडं खड्डा पडला, माझा दगड काढला, त्याचे धोंडे काढले. ह्याचं नसतं काहीच. ह्याच्या आजोबा पंजोबांना कमवलेली जमीन आहे ती, आणि भांडतं हे बांधासाठी. नका ना करू, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. फार अवघड आहे बरं का. काही सोबत नाही. नागवेची येई नागवेची जाई, सुखे उत्तराई झालो पैसे. ना महाराजांनी जायलं, अरे रिकाम्या हाताने जन्माला येणार आहेस, रिकाम्या हाताने जाणार आहेस. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सगळं जाणार आहे, काहीच राहणार नाही. कोणी ना कोणाचे एका देवावेन म्हणा नारायण सद्बुद्धीने. ह्या जगात कोणीच कोणाचं नाही, नारायण सुद्धा सद्बुद्धीनं म्हणा, असं सेना महाराजांनी विनंती करून सांगितले. ज्ञानोबारायांनी विनंती केली, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. अरे तुमचं तुम्ही सोडवून करा, तुम्हाला कोणीच येत नाही. आम्ही कोणाच्या घरी गेले काय सांगतात महाराज आम्हाला, माऊली सर सांगू का, आमची आई ना पंढरपूरला अनेक वर्ष पायी जायची, आमचे वडील ना रात्रंदिवस ज्ञानेश्वरी वाचायचे. अरे तुझी आई पंढरपूरला जायची, तुझा बाप ज्ञानेश्वरी वाचायचा, पण तुझं सांग ना, तू तुझ्यासोबत आहे ना. आता उदाहरण म्हणून सांगतो की ह्यांच्या पायाला ठेस लागली, लागणार नाही, लागली अशी ठेस. घरी गेले, बायको काय म्हणेल, अहो लई लागलं हो तुम्हाला, हळद घालेल, पट्टी बांधेल. माय म्हणेल लई लागेल माझ्या लेकराला, बाप म्हणेल, लेकरं म्हणतील. रात्री जेवण करून झोपले. कोण कोण झोपलं, कोणाला झोप नाही लागली?
हां, यांनाच झोप लागली ना, बाकी सगळे झोपी गेले. अरे तुझ्या तर महाग लागले ना, तुला लई लागले फलान लागले, गेलं ना डायरेक्ट झोपी. कारण वेदना तुला भोगावं लागतील. कोणी ना कोणाचे एका देवावे ना, ज्याचं त्याला भोगावं लागतं. म्हणून स्वतःच्या कार्याचे साक्षीदार स्वतः व्हा. लोकाला बरं वाटेल किंवा मोठे प्रमुख खोटं बोलू नका, लावायला करू नका, भांडणं करू नका. त्याचं नावसुद्धा काय आहे? एकमेका देवमुखी. मुखी देव म्हणजे मुखात असं नाही द्यायचं. कुणाचा घास काढून न घेणं सुद्धा मुखात देणं आहे. 2-3 महिन्याखाली एक बातमी वाचली आपण, पुणे जिल्ह्यातले कुठले तरी 2 एकर टमाटे, तेव्हा 80 रुपये भाव झाला टमाट्याचा. एवढं त्या म्हातारा माणसाने इतके सुंदर बाग फुलवली टमाट्याचे. आणि कोणाच्या गावाला लग्नाला म्हणून गेले आणि रात्रीतून त्या ट्रॅक्टर घालून सगळं त्यांचं नुकसान केलं. वाचली का बातमी 2 महिन्याखाली भर उन्हाळ्यामध्ये? काय झालं हो? मुखात आलेला घास काढून घेतला. मुखात तर दिलंच नाही, पण मुखात आलेला घास काढून घेतला. एवढं तरी करू नका. एकमेका देऊ मुखे सुखी घालो हुंबरे. आणि तुकोबारा काय म्हणतात? नुसतं मुखात देऊन असं नाही करायचं, खातो म्हणून सुखाने द्यायचं. सुखी घालू हुंबरी. हुंबरी नावाचा एक खेळ आहे. जसं हमामा, क्रिकेट, खो खो आहे ना, तसं हुंबरी नावाचा एक खेळ आहे. एकमेकाला खाऊ घालू आणि आपण खेळू. कृष्ण परमात्माचं उदाहरण आहे ते. खाऊ घालायचे, खेळायचे, खायचे, खेळायचे. लेकरं खेळतात. आता तुम्हाला एक माफी मागतो, तुम्ही कोणत्या लेकराला उठून पाठीमागं पाठवते ते सगळ्या. मी थांबू द्या म्हणलं. का थांबू द्या म्हणलं? अहो, हे लेकरं जर कीर्तनात नाही बसले आहेत, त्यांना जर उठून आपण मागं घातलं तर त्यांना कृष्ण आणि राम कधी कळणार आहे सांगा बरं? येऊ द्या ना. काय करतील? गोंधळच करतील ना थोडा. अहो, कृष्णच आहेत ना. गोंधळाचं कीर्तनच, काल्याचं कीर्तनच गोंधळाचं असतं. करू दे गोंधळ त्यांना, ते शिकतील ना. आम्ही तर मंडपात हसलो, उड्या मारलो, एवढं तर करणार नाहीत. कारण काय, माणसामध्ये एवढा गुण आहे, बाकी सगळ्याकडे बघून आपोआप तसं वागायला सुरुवात करते. एक छोटंसं उदाहरण सांगतो. बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तिचे जेवू लागे की तो संतोष लियावे गे मुखचे ओढवी. लेकराला जेवता येत नाही म्हणून मायबाप लेकराला ताटात घेऊन जेवायला बसतात. छोटे छोटे घास करून त्या लेकराला खाऊ घालतात की नाही सांगा? आणि 4-5 घास खाल्ल्यानंतर कुठलंही लेकरू, कुणाचंही लेकरू त्या ताटात हात घालतं आणि जे हाताला येईल ते उचलतं. आई किंवा बाप जे जीव घालतात त्याच्या तोंडात घालतं की नाही सांगा? ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे. हा अनुभव आहे आपला. त्याला खाता येत नाही, पण त्याला वाटतं माझा बाप 10 घास खाऊ घालतो ना, आपण पण खाऊ घालावं. त्याला कळतच नाही. त्याला खाराची फोड कळत नाही, त्याला तिखट कळत नाही, गोड कळत. जे हाताला ते उचलतं आणि बापाच्या तोंडात घालतं. मुखची ओढवी. ज्ञानोबराय म्हणतात, बाप किंवा आई काय करते? आ करते आणि ते तोंडात घास घेते. त्याच्या हाताला मेकूड लागलाय, शेंबूड लागलाय, माती लागली आहे, त्याला कळत नाही, परी आनंदानं का खातो? एकमेका देऊ मुखी. बापाने खाऊ घातलं म्हणून त्यांनी पण खाऊ घातलं, ठेवूनच घेत नाही. हा निसर्गाचा सुद्धा नियम आहे. ना तरी कड्या तळवटी आपुलाच बोलू क्रीटी पडी साधू होऊन उठी निमित्त योगे. डोंगराकडे जा. ज्ञानोबाराय म्हणतात त्या डोंगराकडे जाऊन जोरात ओम म्हणून आवाज द्या. काय होतं? प्रतिध्वनी येतो. म्हणजे निसर्ग सुद्धा ठेवून घेत नाही. डोंगर द्यायला जर तुम्ही आवाज दिला ना, ते तुम्हाला परत करतात. अरे माणसाला आवाज देऊन बघ ना. काका, मामी, आजी, दादा, गोड बोल ना. का रे बाळा? आपण होते ते म्हातारं भेटलं होतं बरं, ती म्हातारी भेटली होती. अरे चांगलं म्हण ना. ते काका भेटले होते, ते मामी भेटली होती. हेच जीवन आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले, लेकराला खाऊ घातल्यानंतर लेकरू खाऊ घालतं तर ही माणसं खाऊ घालणार नाहीत का? एकमेका देव मुखे सुखी घालो. मस्त द्यायचं, चांगल्या पद्धतीने खाऊ घालायचं. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आमचं एक ट्रेनिंग होतं एका ठिकाणी, प्रशिक्षण. अधिकारी किती मोठा अधिकारी झाला तर त्याला प्रशिक्षण देत राहतात, कारण नवीन नवीन गोष्टी येतात. त्या नवीन गोष्टी लोकांना सांगाव्या लागतात. सुंदर प्रशिक्षण होतं. आणि त्या प्रशिक्षणामध्ये इकडल्या टेबलावर 7-8 जण बसलो होतो. आम्ही इकडल्या टेबलावर 7-8 जण बसलो होतो. आमच्यासमोर खीर ठेवली आणून सगळ्यांच्या समोर. आणि एक अशी लांब काडी होती जवळपास 2.5-3 फुटाची. आणि त्या काडीला पुढच्या बाजूला चमचा बांधला होता त्या काडीला. आणि सगळ्याला चमच्याने खीर समोर दिली. ते म्हणजे काडी दिली, एवढी लांब काडी. आणि कसा खायचा चमचा? इथं धरायचा शेवटी, मध्ये नाही धरायचा चमचा. त्या काडीला शेवटी धरायचं, म्हणजे इथं बुडाला धरायचा आणि ह्या चमच्याने खायचं. ते किती असा हात जरी केलं, तोंड जरी असं केलं ना तरी येत नव्हतं. चमचा पुढे जायचा. इकडं हाताला धरला त्या चमचा तोंडाच्या पुढे जातं. खातच येतात ना. मी थोडं डोकं लावलं. मी काय केलं, असा हात लांब केला माझा आणि त्या हातावर टाकला आणि हातानं खाल्लं. मला वाटलं मी जिंकलो. तर ते शिकवणारे काय म्हणले, नो सर, नॉट लाईक दिस. सर असं नाही हे. म्हणलं मग असं नाही तसं नाही तर खायचं कसं? म्हणलं चमचा मध्ये बी धरू देत नाही, तुम्ही काठाला धरायला होता मग कसं खायचं? त्याने सांगितलं, आय कॅन शो यू, मी दाखवतो तुम्हाला. मग ते बसले. त्यांनी काय केलं, तो चमचा आमच्याप्रमाणेच धरला काठीला आणि त्या वाटीमध्ये बुडवला आणि मला सांगितलं, सर प्लीज ओपन युअर माउथ. तुम्ही तुमचा आ करा. मी आ केलं आणि ते माझ्या तोंडात टाकलं त्यांनी. मग मी न सांगता मी काठीने जे उचललं होतं काडीनं चमच्यानं ते त्याच्या तोंडात टाकलं. एकमेका देव विठाला
एकमेका देऊ मुखी सुखी घालो हुंबरी. कळलं तुम्हाला? त्याने त्या काडीने माझ्या तोंडात टाकलं, मला सांगावं लागलं नाही, मी माझ्या काडीला चमच्याला धरलं आणि ते घास त्याच्या तोंडात घातला. एकमेका देऊ मुखी. हे शिकलो पाहिजे. मला खाता येत नाही ना, मग त्याला पण नको. मला ना तुला भाग कुत्र्याला, आपल्याकडे म्हण आहे तसं नाही करायचं. मला खाता येत नाही ना, त्याला खाता आलं पाहिजे. त्याला खाता येत नाही त्याने दुसऱ्याला खाऊ घातलं पाहिजे. यासाठी तुकोबाऱ्या सांगतात एकमेका देऊ. 3 वर्षाखालची घटना सांगतो, छोटीशी घटना, नंतर आपण पुढे जाऊ. मी ऑफिसमधून घरी आलो. माझे वडील 84 वर्ष वय. हा आल्याबरोबर विचारलं बायकोला, अगं बाप्पा काही खाल्ले का? ते म्हणे त्यांना खीर केली आहे, पण काय डाळ भाताला काय म्हणतो आपण, खिचडी केली, पण बाप्पा नको म्हणू लागलेत. असं कसं नको म्हणतात? मी बाथरूममध्ये गेले, हातपाय धुतले आणि वडिलाच्या जवळ घेतलं आणि मला ते खिचडीकडे पातळ खिचडी केली. बाप्पा खा तुम्ही. तोंड उघडलं बाप्पाचं. बाप्पा तोंड उघडले, चमच्यावर तोंडात टाकत होतो, पण चमच्यापेक्षा जास्त अश्रू डोळ्यातून बाहेर पडले बाप्पाच्या. मी म्हणलं बाप्पा का रडताय? बाळा तुझा स्वभाव अजून नाही गेला खाऊ घालायचा. म्हणलं कधी कसं काय? म्हणजे मला नाही कळलं म्हणलं. मग बाप्पाने मला माझं उदाहरण सांगितलं. मी 4वी-5वीला असताना हेर म्हणून गाव आहे आमच्या बाजूला, तर 4 आणे पैसे जर दिले ना 40 वर्षाखाली, तर यात्रा व्हायची 4 आणे पैशामध्ये. मी यात्रेला गेलो 5 पैशाची जिलेबी आणली. 5 पैशाची जिलेबी 4-5 येडे आले असतील, कागदात गुंडाळून दिलेले. घरी घेऊन आलो. माझी आई बरीच आजारी होती, सर्दी पडसं खोकला, तिला तेलकट खायचं नव्हतं. आणि मी पळत गेलो घरामध्ये, पाय न धुता. आणि आई माय तुला मी जिलेबी आणली आहे. ती उठून बसली. बाप्पा म्हणले अरे नको नको, तिला ताप आहे, आजार आहे, सर्दी आहे, खोकला आहे, तेलकट खायचं नाही. तरी आई काय म्हणली, नाही माझ्या लेकरांना जिलेबी आणल्या, मला खाऊ द्या. मी आईला खाऊ घातलं, आईने मला खाऊ घातलं. आणि आई म्हणते की माझा अर्धा आजार कमीच झाला. शारीरिकदृष्ट्या कमी झाला नसेल, पण मानसिकदृष्ट्या ती दृढ झाली की माझ्या लेकरांनी मला घास खाऊ घातला, माझा अर्धा आजार कमी झाला. आणि बाळा तुझा स्वभाव तो आजी आहे, मला भूक नाही म्हणलं तरी बळजुबरीनं मला खाऊ घालतोस. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, एकमेकाच्या मुखात घालायचं नाही. तुम्हाला तुकोबाराय म्हणण्याप्रमाणे नका घालू, माईच्या तरी मुखात घाला, बापाच्या तरी घाला. तुम्हाला त्यांच्या मुखात घालायचं नाही, घालू नका. पण त्यांच्या मुखातलं तरी काढून घेऊ नका, बाजूला तरी ठेवू नका, घरातून वृद्धाश्रमाला तरी पाठवू नका. एवढं केलं तर सुद्धा अभंग कळला आपल्याला. 2 एकर वाटून दिले बापाला, माईला 1 एकर काढून दिलं, भावाला 2 एकर दिले, माझं मी मोकळा झालो. असं नका म्हणून येडे चाळे करून. बापाचंच बापाला देऊन का मोकळा होता येतं का कुणाला? लक्षात आलं? एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. हे कुणी केलं? सगळं एकमेकाच्या मुखात द्यायचं. अनंत वर्षापासून, अनंत कालापासून चालत आलाय काला. कृष्ण परमात्म्याने एकमेकाच्या मुखात घातलं. नामदेव महाराज, नाम्या सेवे जेवी नव्हे संकोचित ज्ञानियाचे भिंतांगे ओढी. नामदेव महाराज पांडुरंगाला खाऊ घालायचे, पांडुरंग नामदेव महाराजाला खाऊ घालायचे. चोखोबारायच्या झोपडीत जायचं, दही भात खायचा. चोखोबारायच्या गालावर मारलं तर पांडुरंगाचा गाल सुजला. लक्षात आलं काय? चोखोबारायचा दही भात खायचे आणि चोखोबाराय पांडुरंगाला खाऊ घालायचे. पोहे सुदामदेवाचे फके मारी कोरडेचे. सुदाम्याचे पोहे खाल्ले भगवंताने आणि ताटातलं सुदाम्याला खाऊ घातलं. शबरीची उष्टी बोरं खाल्ली भगवंताने आणि शबरीला बोरं खाऊ घातली. देव खाऊ घालतो आपणाला पण. लक्षात आलं का? आपल्याला देवाला खाऊ घालता आलं पाहिजे. आपल्याला देवाला खाऊ घालता आलं पाहिजे. चालती बोलती सगळी देवच आहेत, यांना तरी खाऊ घालतो का बघा. तुम्हाला खाऊ घालायचं ना, किंवा सप्त्यामध्ये तरी 1000-500 पट्टी देत जा. मागायला घरला येऊ नये लोकांनी यादी करून. त्या कमरेवर हात ठेवायचं आणि विचारायचं माऊली थापा कमी द्या. विचारायचा हा अभिमान काय? त्याने किती दिले? मग त्याने 500 दिले. मग आपले पण 1 तारखेला 500 घेऊन जा. 1 तारखेला 500 घेऊन जा. 1000. बरेच लोक करतात बरं का, तुमच्या गावात काय मला माहीत नाही. समजा तुझ्या घरामध्ये अपघात झाला रात्री, दवाखान्यात डॉक्टर म्हणलं की 2 लाख डिपॉझिट कर. मग कुठून आले 2 लाख रुपये? 500 रुपये पट्टी मागायला तुझ्या घरला यायचं का? अरे 500 रुपये दे, चटणी मीठ भाकर काहीतरी येईल ना ह्या सप्त्यामध्ये खर्च करायला. पत्रवाळे येतील, द्रोण येईल, काहीतरी येईल ना. देतच नाही पट्टी आपण. भगवंताचं वैशिष्ट्य आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, काय देवा तुझे कृपणाचे धुळीदार. भगवंताला द्यायला बारकी करत जाऊ का? कारण मंदिराच्या पेटीत गेलं ना, मंदिरात गेलं ना, उगा घनकन घंटी वाजवायची, पेटीत रुपया टाकायचा नाही, काही तर देवाला मागून यायचं असं करू नका. 1 रुपया टाका, 5 टाका, महिनाभराचे 10 रुपये टाकून या. कारण त्या पेटीमध्ये पैसे जमा झाले तर मंदिराची धाडलोट होईल, लाईट बिल भरता येईल, पाणी करता येईल, एखादा पुजारी ठेवता येईल. टाकीतच नाही पेटीमध्ये. गावाची लोकसंख्या 2000 आणि महिन्याला 1000 रुपये सुद्धा ते पेटीत निघत नाही. पेट्या पण चोरून नेतात लोक. म्हणजे कळतच नाही ना आपल्याला ते. एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. म्हणून कृष्ण परमात्म्याचं सांगितलं की भगवंताने एकमेकाच्या मुखामध्ये घालून आनंद निर्माण केला. तो आनंद आम्हाला घेता यावा. आता भगवंताच्या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या अनुषंगानं बोलणं अपेक्षित असतं. मग तिकडं आपण जाणार आहोत. त्याच्या अगोदर 1-2 मिनटं हात वर करून सगळ्यांनी कृष्ण परमात्म्याचं भजन करायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. घ्या महाराज. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे.
इथं 3 चरणामध्ये की आनंद आपल्या जवळ आहे, काल आपल्या जवळ आहे, तो घ्यायचा. आपली सद्बुद्धी झाली, मानसिकता सकारात्मक झाली, आपल्याला जीवनाचं महत्त्व कळलं की काला वेगळ्याने करावा लागत नाही. संसार म्हणला की अडीअडचणी असणारच आहेत, समस्या असणारच आहे, वाळवंट असणारच आहेत, पण त्याच्यात सुद्धा माणसाला चांगलं बघता आलं पाहिजे.
तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. शेवटच्या चरणामध्ये आपण आलो. जिथल्या तिथं सांगून पुढे जातं बरं का. पॉम्पलेट दिलं, मी घेतलं नाही. निवृत्ती महाराज त्याचा काही गैर वाटू देऊ नका, कारण पॉम्पलेट कशासाठी घ्यायचं महाराजांना हातामध्ये, मग ते सांगायचं बा फलाण्याची पंग झाली, फलाण्याचं कीर्तन झालं, संयोजक आहेत काय, तर त्यातले एक दोन नावं तर मुखात येतच असतात. तुकाराम महाराज म्हणाले, वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, मानवाची कीर्ती सांगू नये. काही विषयच नाही, तुम्हाला जे सांगायचं मी कोणाचं नाव घेणार नाही, विषयच नाही तो. तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. तुम्ही म्हणाल कोणाची आवेलना होत नाही. एक छोटंसं उदाहरण आपण पाहिलं. लेकराला खाता येत नाही म्हणून आपण त्याच्या तोंडात घास घालतो. ते आपल्या ताटातलं उचलून आपल्या तोंडात घालतं. ते कुणाच्या ताटातलं असतं होते? आपल्या. कष्ट कोणी केलेले असतात लेकरांनी का? आपण कष्ट केलेले असतात. आपण कष्ट करून ते अन्न शिजवलेलं असतं आणि तेच अन्न लेकरू फक्त त्याच्या हाताने उचलून तोंडात घालतं तर आपल्याला आनंद वाटतो. पण हेच लेकरू जेव्हा मोठं होतं आणि म्हातारपणाला आपल्याला म्हणतं, माय तुला गोळ्या आणल्या, तुला माहिती आहे का किती उन्हात गेलो होतो? बाबा तुम्हाला माहिती आहे का 2 दिवस रोजगार केला आणि 2 दिवसाच्या रोजगाराच्या गोळ्या तुम्हाला महिनाभर लागू लागल्यात. गोळी खाऊ वाटणार नाही औषध असलं तरी. खरं आहे का खोटं सांगा? म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या भगवंताला तुम्ही तुला म्हणून द्याल तोपर्यंत आवडेल. ज्या दिवशी म्हणला की माझ्यातर्फे पंगत, माझ्यातर्फे पट्टी, त्या दिवशी त्याला ते आवडणार नाही. जर तुम्हाला आवडत नाही तर त्याला आवडणार नाही. गंगेचे उदक गंगे जैसे, आरपीजे देवपित्रोद्देशे, माझे मज देती तैसे परी अनाने भावी. गंगेला जायचं, स्नान करायचं, घरून पाणी घेऊन जात नाही, कपडे धुतो, स्नान करतो, गंगेतलं पाणी घेतो आणि गंगेला म्हणतो, गंगा मैया माझ्यातर्फे तुला. गंगा म्हणते मला नको तुझं, तुझ्यातर्फे ना नको, माझं मला दे मी घेईन, पण माझ्यातर्फे म्हणलास की बिघडलं. मनोनी ते पार्था मजन पवित्री सर्वथा, मग मनी वाहिली असता ते ताले. मग ह्या लोकांचं मला पाहून का होत नाही अर्जुना? कारण ते म्हणतात की माझ्यातर्फे 11 रुपये, माझ्यातर्फे 1100, माझ्यातर्फे नारळ, माझ्यातर्फे मंडप, माझ्यातर्फे म्हणतोय ना, म्हणून अर्जुना ते माझ्याकडे येतच नाही. कुणाला दिले हो तुम्ही? लक्ष्मी ज्याचे पायातळी, कुबेर ज्याचा भांडारी. कुबेर ज्याचा भांडार पाला, लक्ष्मी ज्याच्या पायाजवळ आहे, त्याला काय द्या? पत्रम पुष्पम फलम तो योम योमे भक्त्या प्रेच. पान दे, फूल दे, वाळलं दे, ओलं दे, भक्तीनं दे, प्रेमानी दे, प्रेमानी दे, भक्तीनी दे. बस संपलं, एवढंच मला तुम्हाला सांग. असो, तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. तुकोबाराय म्हणाले चंद्रभागेचं जे वाळवंट आहे ना ते आमच्यासाठी बरं आहे, नीट आहे, उत्तम आहे. तुम्हाला वाळवंट दिसत असेल, तुम्हाला तिथं कचरा दिसत असेल, तिथं घाण पडले ते स्वच्छ करा ना मग, पण त्या वाळवंटावर प्रेम करा, चंद्रभागेवर प्रेम करा. वाळवंट तुमच्या आमच्या जीवनामध्ये वाळवंट असतं, समस्या असतात, अडचणी असतात, पण त्याला सुद्धा आपण काय म्हणलं पाहिजे? कसं आहे तुमचं जीवन? बरं आहे, नीट आहे, उत्तम आहे. फलाना आमच्या घरात असं झालं, भावानं तसं केलं, माईनं तसं केलं, बापानं केलं, जावई असं बोलला, पोरगी तशी केली. नका सांगू. हे सगळ्याच्या जीवनात वाळवंट आहे, थोडंफार कमी जास्त आहेच आहे, समस्या आहेत, अडचणी आहेत. वाळवंट म्हणजे समस्या तुमच्या आमच्या सगळ्याच्या संसारात आहेत, पण काय म्हणलं पाहिजे? बरं आहे, नीट आहे, उत्तम आहे. एक छोटासा प्रयोग आपण बघू. सगळ्यांनी कल्पनेने, फक्त कल्पनेने आपल्या लेकीच्या घरी जा. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पत्राचं घर आहे, लाईट नाही, फॅन नाही, गरम होतंय आणि त्या गरमीमध्ये तुम्हाला चहा करून आणला, त्याच्यामध्ये दूध पण नाही त्या चहामध्ये, साखर उगून नावाला टाकले आणि तुम्हाला चहा प्यायला दिला. घर कुणाचं आहे? लेकीचं आहे. आणि तुम्हाला विचारलं कसं झालं व चहा? कसं झालं आजी? अरे वा, छान झाला म्हणतात. आजी आपण आता उद्या सुनेच्या घरी जाऊ आपल्या. का हसले? का हसले? कळलं ना तुम्हाला? कळलं ना? याच्यापेक्षा सुंदर चहा आहे, फॅन आहे, लाईट आहे, सगळं आहे, ते पण कालच्या चहाला जेवढं मनाभावातून छान म्हणलं तिकडं म्हणत नाही माणूस. का म्हणत नाही? का करतो असं आपण? परिस्थिती कालची बेकार आहे. पत्राचं घर आहे, लाईट नाही, फॅन नाही, चहामध्ये दूध नाही, साखर नाही, तरी पण बरं आहे, नीट आहे, उत्तम आहे की नाही? आणि आज सगळं चांगलं आहे, पण काय बरं नाही? मन चांगलं नाही आमचं. मन चंगा तो कटोती मी गंगा. आमच्यातला काय जागा झाला? मी सासू आहे, सासरा आहे, जावई, मग करावंच लागेल ना. आमच्यातला जागी झाला मीपणा. जब मैं था तब हरी नाही, अब हरी है मैं नाही. तुझ्यातला हरी कधी येणार आहे तुझ्यामध्ये? तेव्हा तुझ्यातला अहंकार मीपणा निघून जाईल, तेव्हा हरी आपोआप येईल. आणि जोपर्यंत तुझ्यामध्ये मी आहे ना, मी फलाना गायनाचार्य आहे, मृदंगाचार्य आहे, कीर्तनकार आहे, रामानाचार्य आहे, ते म्हणतो मला काय करायचं आहे म्हणतो देव. का रूपोय सा माझा आथिले पण का गाजा, एक भावना ही माझा तरी पाल्लाळते. मग एवढे कीर्तन प्रवचन गायन करून का भगवंत प्रसन्न होत नाही? कारण तुझ्यामध्ये अहंकार आहे म्हणून. त्याला तेवढंच आवडत नाही. नेमकं आम्ही ते घेऊन फिरतो. आम्हाला फलाने केलं का? अहो परवा एका गावाला कीर्तनाला गेलो होतो, तुम्हीच होते माऊलीसोबत. आता नाव नाही सांगत तुम्हाला मी. ज्ञानोबा यांच्या चरणी उभा राहून सांगतो. एक 20-21 वर्षाचं पोरग आहे, लग्न पण झालं नव्हतं त्याचं.
गायनाला खूप सुंदर, त्याला पाया पडले मोठे 50-60 वर्षाचे माणसं जाऊन, ते येत नाही म्हणलं गायन करायला. का बरं? पॉम्पलेटमध्ये माझं नाव नाही. मेल्यावर काय पॉम्पलेट सोबत येणार आहे का त्याच्या? काय करायचं म्हणजे कुठं अहंकार कशात किती ओढावा हे जास्तीने विचार करावा ना त्याच्या. असो, कालची परिस्थिती अवघड होती, वाळवंट होतं काल सगळं, पण सगळं बरं नीट होतं आणि उत्तम होतं. आज लेकीच्या घरात सुनेच्या घरात सगळं चांगलं आहे, पण मनस्थिती वाईट आहे म्हणून काय सगळंच वाळवंट आहे चांगलं असून सुद्धा. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणाले? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. चांगलं म्हणलं पाहिजे. किती समस्या असू द्या, तुमच्या पोराला 40% मार्क पडले, दुसऱ्याला 50% पडले, त्याला 50% पडले, मग गोंधळ घालायचं नाही. तुमचं ते तुमचं, त्याचं ते त्याचं. मोबाईल खराब झाला, बाजार जाऊन दुरुस्त करून आणता येतो, नवीन आणता येतो. टी व्ही खराब झाला, दुरुस्त करून आणता येतो, नवीन आणता येतो. पोटची खराब झाली लेकरं तर बाजारात जाऊन बदलून आणता येत नाहीत. लक्षात आलं का? काय महाराज काही चुकतंय का? नाही, सांगा तसं काही चुकत असेल तर. विठाला विठाला मान सन्मान करायला शिका ना जरा, समोरच्या माणसाचं बरं वाटतं जरा. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. तुकाराम महाराज म्हणतात कितीही समस्या असल्या ना त्यातला आपल्याला सकारात्मकतेने बघता आलं पाहिजे. बरं म्हणलं पाहिजे, नीट म्हणलं पाहिजे, उत्तम म्हणलं पाहिजे. आमच्या लहानपणी जात्यावर दळणं दळायची. मोठी बाई म्हणायचं, पाटापाटा दळण सुरू करायचं तिनं. आणि काय म्हणायचे? बरवे बरवे माझे माहेर, माझ्या बंधुरायाचे नगर, रोज ते उत्तम पक्वान, गोरगरीब खाती जाण, वहिनी माझी सुगरण फार, भातावरी धरी नीट तुपाची धार. तो का आजीला येतं बघा, त्या म्हणल्या बघा, हात करून म्हणल्या. बरोबर आहे आजी? असंच आहे ना ते? असंच म्हणायचे बघा. काय आलं हो याच्यामध्ये? बरवे बरवे माझ्या बंधू माझे माहेर, बरवे बरवे कारण माहेर आहे तिचं. दुसऱ्या चरणामध्ये तेथे रोज उत्तम पक्वान्न, गोरगरीब उत्तम, बरवे उत्तम आणि नीट तुपाची धार. मग मी म्हणायचं माय, मोठी माय, कारण ते साडी कुठून भात करायचे हो, मिळतच नव्हतं लहानपणी. मग मोठी माय चल ना मामाच्या गावाला. ती म्हणे कशाला? भात मिळतो ना खायला, तिला तूप खायला मिळतं ना तिथे. आता नाही माय, आमच्या लहानपणी होतं, आता काही राहिलं नाही तिथं. मग ते लहानपणचं आज म्हणायची. का म्हणायची? कारण माहेर आहे. पंढरपूर माझे माहेर, जाई नगे माय तया पंढरपुरा. जसं माहेराला आपण कसंही जरी असलं तर चांगलं बरं नीट उत्तम म्हणतो ना, तसं आपल्या गावातला सप्ताह आहे, चांगला आहे, नीट आहे, उत्तम आहे. आमच्या गावात लोकच येत नाहीत, बाकीच्या गावात येतं असलं काही नाव ठेवणे बरं का आपणाला. 2 वर्षाखाली आमच्याकडे कीर्तना सप्त्यामध्ये महाराजांना बोलवलं. आणि मी मोठेपण सांगत नाही, सप्ताह बघायचा ना तर आमचा येऊन बघा संभाजीनगरला सप्ताह कशाला म्हणतात, वेळेचं बंधन बघा, सगळंच बघा. लहान लेकर कसे स्वयंपाक वाढू लागतात, झाडू लागतात, सगळं बघा तुम्ही काय असतं ते. वेळ म्हणजे बंधन म्हणजे बंधन, सगळ्या गोष्टी आम्ही प्रयत्न करतो. ते महाराज कीर्तन संपल्यात मला काय म्हणाले, 1-2-3 तुम्हाला सूचना सांगायच्या आहेत. मला सांगा महाराज. मग काहीतरी सांगायचं म्हणून 2-3 सूचना सांगितल्या. म्हणलं महाराज मी काय करतो, तुमच्या सूचना ऐकण्यापेक्षा तुमच्या गल्लीतला सप्ताह ज्या दिवशी असेल ना त्या दिवशी मला बोलवा, त्या सप्त्यात मी बघतो तुमचं नियोजन तसंच करतो इथून. ते काय म्हणे महाराज, नाही आमच्या गल्लीतले लोक लई बेकार आहे, सप्ताहच होत नाही. मी म्हणलं तुझ्या गल्लीतल्या लोकांपेक्षा लई बेकार आहे, तुला आयुष्यात माझ्या सप्त्यात बोलवणार नाही. का? अरे तू तुझ्या घरात जर गल्लीत सप्ताह करत नसेल, तुझ्या गावात सप्ताह करत नाही, माझ्या सप्त्यातून तुला सांगायचा काय अधिकार आहे?
कर ना मग, तुला जर एवढा गायना चांगलं, एवढं मृदंगाचे आहे, एवढं विनाचे आहे, काय तुला सगळं येतं, तुझ्या गावात सप्ताह कर ना मग, भगवंतानं तुला ह्यासाठी दिलं ना. दुसरीकडे जाऊन नावं सांगून यायचे, असं करता येतं आणि तसं करता येतं, स्वतः मात्र करता येत नाही. आधी केले मग सांगितले. लक्षात आलं का तुम्हाला? सांगणं फार सोपं आहे. हे कमी पडलं आणि ते वाढलं नाही, तू करून बघ ना, मग कळतं. स्वयंपाकाला नाव ठेवता, भाजी कंप्लेन, मीठ कंप्लेन, फलांचे असं. एकदा स्वयंपाक करून खा ना हाताने, मग बघू तुम्हाला. जर खाता येत नाही, करता येत नाही ना, तर दिलेलं गुपचूप खा मग. एवढं केलं तरी वाळवंट बऱ्यापैकी कमी होतं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. तुका बरं आहे म्हणाले की वाळवंट आहे, बरं आहे, नीट आहे. अगदी तुमचा आमचा संसार काही ना काही अडचणी असतात, त्या अडचणीवर सुद्धा मात करता आली पाहिजे, सकारात्मक बघता आला पाहिजे, चांगलंही म्हणलं पाहिजे, बरंही म्हटलं पाहिजे, नीट म्हटलं पाहिजे. एक छोटंसं उदाहरण आपण बघू. शेतीमध्येच मंडप दिसतोय तुमच्या. इथं पाणी आहे का? हो नाही. पाणी जर काढायचं तर काय करावं लागेल निवृत्ती महाराज? विहीर खोदावी लागेल. बरं, विहीर खोदायची म्हणजे काय करावं लागेल? काय काय बाजूला काढावं लागेल? माती, दगडं सगळं बाजूला काढावं लागेल, नाही का? पाणी लागलं का पाणी तिथंच होतं? तिथंच होतं ना. आम्ही काय म्हणतो? लागलं पाणी. पाणी लागलं का? पाणी तिथंच होतं. फक्त तुम्ही नको ते भाग काढला, फक्त नको ते भाग काढला, पाणी तिथंच आहे. ह्या लेकराला जर कलेक्टर व्हायचं ना, तो असावे एकाग्री स्वस्थ चित्तमन उल्हासे करुणे स्मरण. नित्य पाठ कर, चिंतन शुद्ध कर, शांत राहा मनानं. बघ कसं होत नाही. तुझं आहे, तुझं पाशी जर ह्या जमिनीमध्ये पाणी आहे म्हणजे आहे, तर ह्याच्यात कलेक्टर नाही का, ह्याच्यात SP नाही का, ह्याच्यात तहसीलदार नाही का, ग्रामसेवक नाही का, इंजिनियर नाही का, डॉक्टर नाही का, काढीतच नाही वरचं. कोणत्या दगडात मूर्ती नाही सांगा बरं? फक्त नको ते भाग काढून टाका ना, त्याचा 100% मूर्ती त्याच्यात आहे ना. तुझं आहे, तुझं पाशी सगळं आमच्यामध्ये आनंद आहे, बरं आहे, नीट आहे. आम्ही काय करतो? फक्त एखादीच गोष्ट धरून बसतो. आम्हाला फलानं नाही, बिस्तानं नाही, देवाने हे दिलं नाही. अरे प्रत्येकाला काहीतरी दिलं आहे, त्याला फक्त उजाळा करा. इवले से रूप लाविले द्वारी, छोटंसं रूप तर करा त्याला. पुन्हा मी प्रशिक्षणाचं उदाहरण सांगतो. आम्हाला एक प्रशिक्षण होतं, पांढरा शुभ्र असा मोठा बोर्ड, आणि ते वर्गावर आले. त्याने काय सांगितलं? जरा बोर्डाकडे बघा म्हणे, मी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आणि पांढऱ्या शुभ्र मोठ्या बोर्डावर काळ्या शाईच्या पेनने एक डाग मारला, बारका असा टिंब मारलं. आणि आम्हाला विचारलं, तुम्हाला काय दिसतं पुढे? काय दिसतं तुम्हाला पुढे? एकाने एक सांगायला सुरुवात केली की असा काळा डाग दिसतो, गोल दिसतो, कोणी म्हणायचं गंधासारखा दिसतो, कोणी म्हणतं कुंकासारखा दिसतो, काळा दिसतो. हीच आमची सगळ्याची उत्तरं. तो काय म्हणला? इंग्रजीतून शिकवता. तो काय म्हणला? नो, ऑल आन्सर्स आर रॉंग्स. सगळी उत्तरं चुकीची आहेत. आणि म्हणलं मग तुम्ही सांगा. ते म्हणे पुढे एक पांढरा शुभ्र बोर्ड दिसतो आणि एक छोटासा काळा डाग दिसतो. तो म्हणाला, आम्हाला काय दिसलं सगळ्याला? फक्त काळा डाग दिसला. तो म्हणाला की आम्हाला एक पांढरा शुभ्र मोठा बोर्ड दिसतो आणि छोटासा काळा डाग दिसतो. आमच्या संसारात असंच आहे, सगळं चांगलं आहे, तिकडं आम्ही बघतच नाही. सून कशी आहे? लईच बेकार आहे माय. अरे 1% बेकार असेल, 99% चांगले आहे, तिकडं बघ ना. सासू कशी आहे? 99% चांगली असेल, 1% चुकत असेल कुठतरी, तुझ्या मनाप्रमाणे होत नसेल, तर 99%ला 1% सग पाण्यात घालणार का? आपण सांगा. आयुष्य असंच चाल आपलं. आमच्याकडे हे नाही, ते नाही. आज जे आहे ते तरी बघितलं का? काय काय तुला देवानं दिलं ते? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. प्रत्येकामध्ये काही ना काही उणी आहे. 100% कुणाचंच कुणाला पटत नाही. लोकांचं सोडा हो, स्वतःचं स्वतःला पटत नाही आपल्याला. म्हणून आपण कधी कधी म्हणत नाही का, माझ्याकडून उगाच चुकीचं घडून गेलं, मी आज असं ठरलं होतं, असं करायचं नाही, पण माझ्याकडून राग होऊन गेलं, फलानं होऊन गेलं. म्हणजे स्वतःचं स्वतःवर जर नियंत्रण नाही, तर जगावर नियंत्रण करा कशाला निघाला? तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. उदाहरण खूप आहेत, खोला जायचं नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे की आपल्या वाट्याला जे गाव आलं, संसार आला आहे, माय बाप बहीण भावंड आलेत ना, फक्त सकारात्मकतेने बघा. पांढरा शुभ्र बोर्ड आहे, त्या छोट्याशा काळाच्या डागाकडे बघायचं, दुर्लक्ष करा. कारण काळा डाग जर धरून बसला ना, आणि असंतोष जीवेशी धरून बैसला अहर्निशी म्हणून मैत्रीतेनेशी विषादे केली. ज्ञानोबारायांनी सांगितलं, तू नकारात्मकता धरून बसलास, असंतोष धरून बसलास ना, म्हणून असंतोषानं दुःखानंच तुझी मैत्री केली, म्हणून त्या दुःखाला सोड, त्याची तू मैत्री करू नको. जीवन खूप सुंदर आहे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. एका मिनिटामध्ये ज्ञानेश्वरीच्या 15 ओव्या वाचणं होतात. 15 ओव्या. ही ओवी नव्हे, शब्द नव्हे, एक एक अक्षर ब्रह्मांड, एक एक अक्षर ऐशी श्रीमुखोने अक्षरे निगती ना जव एक सरे तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला गी चितकळिका उजळलिया श्रीकृष्णे. त्यातलं एक एक अक्षर ब्रह्मांड आहे ज्ञानेश्वरीतलं. कोणी सांगितलेलं आहे? हे कृष्णाचा अवतार असणाऱ्या भगवंताने सांगितलंय. आणि शेवटच्या चरणामध्ये आपण 2-4 उदाहरणं कृष्णाच्या लीला म्हणून पाहणार आहोत, कारण काल्याच्या कीर्तनामध्ये बोलावं लागतं म्हणून. मी तुम्हाला प्रारंभिक सांगितलं, दाढी धरलीन, वेणी बांधलीन, कापता कापिना, जळता जळना, मी इकडे जाणार नाही. काही गोष्टी अशा येतात. मी आमच्या लहानपणी कीर्तन ऐकायचो, ते असं म्हणायचे, ते पुतना राक्षस अशी होती, सुंदर होऊन आली मावशी होऊन, आणि दूध पाजवायला घेऊन गेली कृष्णाला बाहेर. असा कृष्ण वडू लागला दूध, तिचं स्तन रक्त निघालं, ती ओरडू लागली, बोंबू लागली, लांब पडून मेली. इतकी मोठी मेली की तिचे तुकडे 10 दिवस केले आणि 15 दिवस जाळलं. असं अजिबात नाही.
अजिबात नाही, कथा अशी नाही आहे. जरा खरं सांगून बघू आपण, म्हणजे आपल्याला कळेल कृष्ण काय आहे, कृष्ण कळावा. जय कृष्ण होई जे आपण, तय कृष्ण होई आपुले अंतकरण, मग संकल्पांचे अंगण ओळंगती सिद्धी. राम म्हणता रामची होई जे पदी, बैसोने पदवी घे जे, देव पावया गेलो देवचे होऊन. अरे तिकडं बघता बघता त्याच्यासारखं हो, कृष्णासारखं हो, रामासारखं हो, होता येतं आम्हाला. आम्ही तिकडं बघतच नाही, नको तिकडं पाहतो. पुतना राक्षस उदाहरण सांगितलं जातं, एवढी लांब पडली, एवढे तुकडे केले, 15 दिवस जाळलं. तसं नव्हे. मावशी म्हणून आली, कृष्णाला दूध पाजवायला गेली, कृष्णाचं दूध पित होते. आता मला तुम्हाला सांगा, तुमच्या गावामध्ये एखादा कार्यकर्ता आला कुणाचा तरी, आणि तुम्ही त्याच्यासाठी भांडणं केली, तर कार्यकर्ता कुणाला फोन लावेल हो? कुणाला लावेल? त्याच्या मोठा साहेब ज्याला पाठवलं त्याला लावेल का नाही सांगा. आता पुतना राक्षसाला जेवढा त्रास होत होता, तर पुतणीनं कुणाला हाक मारायला पाहिजे? कुणाला मारायला पाहिजे? कुणी पाठवलं तिला? कंसाने पाठवलं. कंसाला हाक मारली का तिनं? नाही. कृष्णा सोड, कृष्णा सोड. काय म्हणाला कृष्ण माहिती आहे? माते तुझं दूध पिले, तुला सोडणार नाही तर कुणाला सोडणार आहे? तुला सोडणार. तुवा सनकादिकाचे नेमाने, सायुज्य सौरसुदितला पुतणे, जे विषयाचे निस्तनपाने मारू आली. माते तुला सोडणार नाही तर कुणाला सोडेल? तुझं दूध पिले मी. 84 लक्ष योनीतून सोडलं तिला. कुठं नेलं? सनकादिकाच्या बरोबरला नेलं. सनकादिक म्हणजे 15वा अध्यायाचा ज्ञानेश्वरीतला. ब्रह्मदेवाच्या बरोबरला सनकादिक, सगळ्या 33 कोटी देवाच्या वर आहेत, त्यांच्या बरोबरला नेलं. कुणाला? त्याचं नाव कृष्ण आहे. म्हणजे विष पाजवायला आली तर त्या मातेचा उद्धार केला. तुमची माय तर तुम्हाला दूध पाजवते तर त्या मातेचा उद्धार करत नाही. तिला वैकुंठ दाखवलं. अरे तू पंढरपूरचा दाखव, अयोध्या दाखव, ती बी दाखवत नाही, वृद्धाश्रम दाखवतो नाही. लक्षात आलं? तरी काल्याच्या कीर्तनातून बसतं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. कृष्णाच्या लीला ह्या आहेत. त्या उदाहरण सांगतो आपण. त्या ह्याच्यामध्ये गेले, नदीमध्ये गेले, कालिया नागाच्या अशा डोक्यावर अशा बुक्क्या मारल्या कृष्णाने, तो लगेच तोंडातून फेस आला, त्याच्या रक्त निघालं. चुकीचं आहे, बुक्की नाही मारली. जो एका करंगळीवर गोवर्धन उचलू शकतो त्याने जर बुक्की मारली असती तर बुक्क्या मारायची गरज आहे. एका बुक्कीत मरून गेलं नसतं का ते? सांगा बरं. बुक्क्या मारल्या. कृष्णाला कशाला कमजोर करता तुम्ही? एका करंगळीवर जर गोवर्धन उचलू शकतो तर एका बुक्कीमध्ये काही साफ करू शकला असता. तो करू शकला असता की नाही सगळं? अहो त्याच्या शिष्याने जर पाय असा दाबला ना जमिनीवर तर पृथ्वी हालत होती. मग हा तर साक्षात 14 भुवनाचा मालक आहे. काय केलं? जेव्हा चेंडू आणायला म्हणून खाली गेला कृष्ण भगवंता, खऱ्या कथा बघाव्यात म्हणजे लेकरावर सुद्धा चांगले परिणाम होतील. चेंडू आणायला गेला, त्या 2 बायकांनी पाहिलं कालिया नागाच्या. त्या म्हणाले इतकं सुंदर लेकरू आले, बाळा जा, उठलं की तुला खातं. शत्रूच्या बायका असून सुद्धा प्रेम केल्या कृष्णावर. म्हणजे प्रेम हा भगवंताने माणसाला दिलेला भाग आहे. फक्त आम्ही तो काढत नाही, नकारात्मकतेने बाहेर काढून दुश्मन्या करत राहतो. माईशी करतो, बापाशी करतो, आईवडिलाला उलटं बोलतो, भावाला उलटं बोलतो. करू नका हे. काय केलं? त्या मात्यांनी सांगितलं तू जा बाळा. ते म्हणे आई मातांनो चिंता नका करू, कारण मी कोण आहे त्यांना माहीत नव्हतं ना. मग कालिया नागाशी भांडण सुरू झालं. जेव्हा कालिया नागाला मारण्यासाठी असा हात उजारला ना त्याच्या फण्यावर उभं राहून, तेव्हा त्या दोघी बायका पुढे आल्या आणि त्या काय म्हणाल्या, कृष्ण बाळा तू आम्हाला माता म्हटलास ना, आमच्या नवऱ्याला नको ना मारू. कृष्णाने सांगितलं हो मी तुम्हाला माता म्हटलंय, मारणार नाही. कालिंदीचे हृदय शल्ले फेडिले, जेने मिया जळत गोकुळ राखिले, वासुरवासाठी लाविले विरांची सपिसे. काय म्हणाला कृष्ण माहिती आहे? हो बरोबर, तुम्हाला माता म्हणलंय ना, मग मातेचं कुंकू मी पुसणार नाही, माफ केलेला. जा समुद्रात घेऊन जा, ह्याला काही गरुड खाणार नाही, कारण डोक्यावर माझ्या पाय उमटलेले आहेत, चिन्ह उमटलेले आहेत. त्याचं नाव कृष्ण आहे. म्हणजे शत्रूला सुद्धा माफ करणारा कृष्ण आहे. आम्ही सख्या भावाला माफ करत नाही. बाप चिडला तर लेकाला माफ करत नाही. माफ करायला शिका. माफ करणं फार मोठी ताकद आहे, ते माणसालाच करता येते, मुक्या जनावराला माफी कळत नाही. हे माफ करायला शिका आपण. कृष्णाचा अवतारच त्यासाठी झाला आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट होतं. प्रसंग आला तर कालेवनाला सब भिवून पळून गेला, जरासंधाला भिवून पळून गेला ना, तर बेशक माघार घेत जा. समोरचा जर चिडून अंगावर आला ना, बाबा तूच मोठा म्हणायचं, क्षमा कर माझं चुकलं म्हणायचं आणि बाजूला निघून द्यायचं. पुढचे शब्द वापरायचे नाहीत, कारण एक भांडण तुटलं की 50, 12, 10, 15 वर्ष 12 वर्ष म्हणतात ना आपल्याकडे म्हण आहे बघा. एक काळ जर चुकला तर 12 वर्ष चुकला असं म्हणतात. एक तप चुकलं म्हणतात. प्रयत्न करायचा स्वतःला, कारण जीवन आनंदासाठी काला करण्यासाठी आहे आणि भगवंताची कृपा होण्यासाठी आपल्याला सात्विक वागावं लागेल, कारण त्याला फक्त सात्विकता आवडते आणि ती सात्विकता मनुष्य देहाला तयार करता येऊ शकते. विठोबा पुढती येऊ काला खाऊ दही भात. सारांश रूपामध्ये अर्थ असा आहे, तुकोबार असं म्हणतात
की पुन्हा आम्ही जन्माला येऊ. श्री गोपाळ असं म्हणतात की काला खाण्यासाठी, दहीभात खाण्यासाठी, म्हणजे शांततेने राहण्यासाठी, पारदर्शक राहण्यासाठी, सगळ्याला आपलं म्हणण्यासाठी. कारण हा देह एके दिवशी टाकून द्यायचा आहे, नाशवंत देह आहे, 100% जाणार आहे. कोणी काही ठेवून घेत नाही. किती प्रेम केलं, फार गोड बोलत होतं मग तोंड ठेवून घेत नाही, फार दान करत होता मग कोणी हात ठेवून घेत नाही, पंढरपूरला रोज जायचा म्हणून काही पाय ठेवून कोणी घेत नाही, काही ठेवून घेत नाही. 100% जात असतं. रिकाम्या हाताने यायचं आहे, रिकाम्या हाताने जायचं आहे. म्हणून फक्त सात्विकतेने वागावं एवढी अपेक्षा पहिल्या चरणामध्ये आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुकोबाराय म्हणतात. आम्हाला वैकुंठाचा अनुभव आहे, पण वैकुंठामध्ये असं नाही जे मृत्यूलोकामध्ये तुमच्या आमच्या संसारामध्ये, तुमच्या आमच्या जीवनामध्ये जो आनंद आहे तो तिथे नाही. फक्त आम्हाला कळत नाही, त्या कळाला की त्याच्यासारखा आनंद कुठे नाही. म्हणून आपल्या मनाला आपण जागं करावं, सात्विकता करावी, हृदयाने व्यवहार जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा. डोक्यानं म्हणलं की माणूस पंडित होतो, बघून घेण्याची भाषा करतो. म्हणून मनाची भाषा करावी, हृदयाची भाषा करावी. एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी. एकमेकाला मुखात जर देता जर नाही आला आपणाला, तर किमान कोणाचा घास तरी आयुष्यातला काढून घेऊ नये, चोऱ्या करू नये, फसवू नये, लबाड करू नये, कुणाचं नुकसान करू नये. एवढं जरी करता आलं, किंवा कुटुंबात चटणी भाकर जर सगळ्यांनी एकत्र बसून मिळून खाता आली, ज्ञानोबारायचा हरिपाठ म्हणा, हनुमान चालिसा म्हणा, 15वा अध्याय म्हणा, तेवढं वाचायचं आणि मग शांततेनं घरात बसून एकत्र बसून जेवायचं. त्याचं नाव काला आहे. खूप सुंदर आहे जीवन. आणि तेवढं जरी करता आलं तर पुरे झालं. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. समस्या सगळ्याच्या संसारात असणाऱ्या, जीवनामध्ये असणार आहेत, पण त्याच्याकडे सुद्धा बरं म्हणून बघता यावं, उत्तम बघता यावं, नीट म्हणून बघता यावं. कारण तुकोबाराय असं म्हणाले, ज्याच्यामध्ये प्रयत्न करूनही बदल करता येत नाही त्या परिस्थितीला आपल्याला स्वीकारता यावं. त्याचं नाव आनंद आहे. ठेविले आनंदे तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे. प्रयत्न करूनही ज्याच्यात बदल करता येत नाही त्याला आपण स्वीकारायचं. त्याचं नाव आनंद आहे. आणि तो आनंद आपणा सर्वांना मिळावा म्हणून एकदा आपण ज्ञानोबा तुकोबांचं भजन करूया. मी सांगितल्याप्रमाणेच अभंगाचा अर्थ असेल असा नव्हे. माझ्या अल्पबुद्धीला जसं सांगता आला तसं मी सांगितलं. संयोजकाचे आभार, गायनाचार्याचे, मृदंगाचार्याचे, सर्वांचे आभार. एक छोटीशी सूचना आहे. मी 1-2-3 ग्रंथ लिहिलेले आहेत. पहिला ग्रंथ आहे सकल संत ज्ञानाई. ज्ञानेश्वर महाराजावर जेवढ्या संतांचे अभंग आहेत ते सगळे अभंग एकत्रित केले. त्याची किंमत, छापील किंमत 120 रुपये आहे. संत मुक्ताईचे ज्ञानमय आनंद तेज, त्याची किंमत 150 रुपये आहे. आणि आनंद तरंग मी वेगळ्या वृत्तपत्रामध्ये वगैरे काही लेख लिहिले होते, संसारातली उदाहरणं आणि संत काय सांगतात त्याच्या अनुषंगाने केलं. त्याची 180 रुपये किंमत आहे. 450 रुपये 3 ग्रंथाची किंमत आहे. पण प्रसाद स्वरूपामध्ये तिन्ही ग्रंथ 100 रुपयामध्ये आहेत. जो माणूस कीर्तनाचं मानधन घेत नाही ते काही पुस्तकातून कमवणार नाही, एवढा विश्वास ठेवा. ज्याला योग्य वाटलं त्याने 3 ग्रंथ घेतले तर 100 रुपयामध्ये 3 ग्रंथ आहेत. ज्याला वाचायची इच्छा असेल त्यांनी घ्यावी. चूक भूल क्षमस्व. विठ्ठल तुम्ही वारे